मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. साधन बरवे हेची एक तरीच अंगीकार करील नारायण. बडबडे तो शीनये नेवेन. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय त्यांचा सेवेकरता निवडलेला अभंग. प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. या अभंगाद्वारे महाराज सांगतात, ज्याला ब्रह्मांडाच्या मालकाची अपेक्षा आहे, देवानं आपल्याला जवळ घ्यावा असं वाटत असेल, देवाच्या सानिध्यात जावा असं वाटत असेल, देवमय व्हावा असं वाटत असेल, देवानं आपला अंगीकार करावा असं जर वाटत असेल, तर त्या कार्याचं मूर्तिमंत साधन आजच्या अभंगाद्वारे पटवतात. विठाला देवानं आपला स्वीकार करावा असं जर वाटत असेल तर त्याचा अंतःकरण निर्वैर असलं पाहिजे. 4-2 एकर जमीन आपल्यापेक्षा एखाद्याला जास्त असावा, 10-5 रुपये आपल्यापेक्षा त्याच्याकडे जास्त असावा. अशा माणसानं जर आपल्याला 10-5 लोकांनी देखता रामगाराम घातला तर छाती उचलून येते. 1-2 कोटी रुपये त्याच्या बँकेत असावा, त्याच्याकडे एखादं पद असावा. अशा माणसानं नुसता 4 लोकांत रामराम घातला किंवा स्टेजवर बोलिलं तर दिवसभर भाकर खात नाही, त्याची भूक जाती. इतका आनंद वाटतो, इतका आनंद. सामान्य माणसानं ते कोण्या दिवशी मरल त्याचा मेळ नाही. हे मारायचं ज्याच्या हातात ते त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि त्या जगाच्या बापानं जर आपल्याला आपलंसं करावं वाटत असेल तर अंतःकरण निर्वैर असलं पाहिजे. विठाला विठाला पण कसं सर्वभूता असावे. सर्व हा शब्द संख्यावाचक शब्द नाही, जातवाचक शब्द नाही, पंथवाचक शब्द नाही, प्रांतवाचक शब्द नाही, गरिबी श्रीमंतीचा काही संबंध नाही. सर्व भूता असावे. भूत या शब्दाचा अर्थ जीवसृष्टी. भेटेल त्या जीवावर निर्वैरता असली पाहिजे. निर्वैर भावे सर्व भूता असावे. ज्याचा अंतःकरण भेटेल त्याच्याविषयी निर्वैर, निष्पाप आहे, वैषम्य विरहित आहे, असं जर कोणाचं अंतःकरण असेल तर तरीच अंगीकार करील नारायण. तर देव त्याचा स्वीकार करतो. अन्यथा तो कीर्तनकार हे का मृदंग वाजिणारे का चांगल्या चाली म्हणतो का भागवत सुंदर सांगतो का रामायण सुंदर सांगतो का पंढरपूरची वारी बिना चपलाची करतो, हे सांगूच नकोस. तुझं अंतःकरण किती निर्मळ आहे ते सांग. तुझं अंतःकरण जर निर्मळ असेल आणि याच्यातलं काहीच करीत नसशील तरी जगाचा बाप तुला जवळ घेईल. अख्खे गाथे पाठ असतील, अख्खे ग्रंथ पाठ असतील आणि त्याच्या पोटात दुसऱ्या दिवशी जर पाप असेल तर त्याच्यातून पिसळलेल्या कुत्र्यात फरक नाही. विठाला विठाला सर्व भूता असावे. साधन बरवे हेची एक साधन आहे. तरीच अंगीकार करील नारायण. देव स्वीकार करील. आणि देवानं स्वीकार जर नाही केला तर त्यानं केलेला सात्विकपणा बडबडे तो शीन येणेवेन. त्यानं जे काही केलं असेल, देवानं जर स्वीकार केला नसेल तर त्याच्यासाठी ती बडबडे. सोयरे पिशोन समानची घडे. त्याला सगळे सारखे वाटले पाहिजे. आपल्या इथे एखादी पंगत आहे आणि त्या पंक्तीला आपण आमंत्रित माणसं केलेत. आमंत्रित केल्याच्या नंतर सगळ्यांना सारखी पदार्थ असावे. ठीक आहे, एखादा तुमचा जावाई असेल, जीवलग असेल, प्रेमाचा मित्र असेल, त्याला ठीक आहे, एखाद्या वेळेस आसन बसायला वेगळं टाका. बाकीच्या याला चटाया असतील त्याला गादी टाका. जेवायला गादी नसती वाटते. घोंगडी टाका, त्याच्या ताटाला पाट द्या, चौरंग द्या, इथपर्यंत चालेल.
पण तुम्ही आमंत्रित केलेला माणूस भिकारी जरी असेल आणि कोट्याधीश जरी असेल तर दोघांना मात्र पदार्थ सारखेच असावा. सोयरी पिशून समान चिघडे सारखी वाटली पाहिजे सोयरे आणि आपले नसणारे. ही जर समान वाटले चित्त परवडे परोपकारी आणि अंतकरण दुसऱ्यावर कृपा करणारा उपकार करणारा असावा. तरीचा अंगीकार करील नारायण बडबडे तो शीन येणेवीन. शेवटच्या कडव्यात तुका म्हणे चित्त झाली निर्मळ. परमार्थ खरं चित्ताचा आहे. परमार्थ तोंडाचा नाही, हाताचा नाही, पायाचा नाही, चित्ताचा परमार्थ आहे. पायी पायी जरी पंढरपूरला गेला असेल आणि जाताना कोणाचा हरभर उपटिलं तर वारी हरभऱ्यात गेली. पायी पायी जरी कीर्तनाला आला असेल आणि जाताना कोणाचं बाटूक उपटून नेला असेल, बाटूक सध्या नसते नंतर फिरतेत बाटूक, ते जर उपटून नेलं असेल तर ते बाटकातच कीर्तन गेलं. ते पायाचा रात्रभर भजन केलं असेल आणि सकाळी दुसऱ्याला शिव्या दिल्या असतील तर ते शिव्यातच भजन केलं. चित्ताचा परमार्थ आहे. तुका म्हणे चित्त झाली निर्मळ. नाहीत काही करू शकत पण माणसाचं चित्त निर्मळ असं. काय हो आमक्याच्या पोराला नोकरी लागली, बरं झालं हो. काय त्याच्या बापान कष्ट केले, काय त्याची माय राब राबली, किती कष्टाळू माणसं आहेत. घामाचा पैसा आणून पोराला शिकवलं, पोरग नोकरीला लागलं, किती देवानं त्यांचं चांगलं केलंय. इतकं जरी मनात वाटलं तर समजायचं याचं चित्त गोड आहे. आमक्याच्या पोराला नोकरी लागली, लागतच असतील. अभ्यास नसन केला पोरान पण कॉफ्या देण्यासाठी मास्तरला पैसे दिले असतील, लागली नोकरी. याच्या पोटात डबा आला, याला गाथा पाठ असला तरी हे चुलीत गेला. विठाला विठाला तुका म्हणे चित्त झाली या निर्मळ. तरीच सगळं केले होय. मग सगळं चित्त निर्मळ असलं की सगळं केलं असं होतं. तरीचा अंगीकार करील नारायण बडबडे तो शीन येणेवीन. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठाला 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 मोठ्या श्रद्धेने असीम प्रयत्नाने चालत असलेला ज्ञानदान अन्नदान सोहळा बऱ्याच दिवसाची परंपरा आहे. पण सप्ताहाची परंपरा गेल्या 2 वर्षापासनं गोकुळाष्टमीचं औचित्य साधून ही परंपरा गावकरी मंडळ देव दैफळ. खरंच देवाचं दैफळ आहे. एवढी मोठी भगवान मार्तंडाची मूर्ती, भगवान शिवशंकराचा अवतार असणारे भगवान मल्हारी माळसाकांत, एवढं मोठं अधिष्ठान सुंदरसं मंदिर, गोड असा. या मंदिराच्या प्रांगणामध्ये पटांगणामध्ये भगवंताच्या साक्षीनं देवफळ देवदैफळ नावाच्या नगरीतील मंडळी पहिल्यांदा आलोय. 2588 गाव आहे माझं आजचं. गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना धन्यवाद. मला तर काही नावं माहीत नाहीत, पण मला वाटतं एक सरपंच एक यजमान आहेत. आजचे पत्रिका नाही माझ्याजवळ, 2-3 यजमान, त्यांनाही धन्यवाद. तारखेच्या संदर्भात 2-3 वेळेस मला आदरणीय गानसम्राट आमचे गुरुजी असतील, पदंग विशारद, या परिसरातलं वारकरी संप्रदायातलं पक्वादातलं जडवट रत्न भरत महाराज असतील, माऊली महाराज चव्हाण असतील, आदी करून सर्व मंडळी. मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या आणि गोड औचित्य सप्ताहाचा आहे. वैकुंठवासी नामनिष्ठ मुक्त कैवल्य राष्ट्रसंत सद्गुरू भगवान बाबा यांच्या ह्या परंपरेअंतर्गत त्यांच्या गोड कुशल येन आशिषो भवती जायते क्रिया येन सांख्याप्रउच्यतेन सकल स्थितम नैवाम लिखितम ब्रह्मकन्याम भवजायते. काही महात्म्यांचा अधिकार मला असं वाटतंय सरस्वती सुद्धा लिहित असताना तिला सुद्धा आवाक्याच्या पलीकडचा वाटेल असं गोड कौतुकजन्य संप्रदायातलं माझ्या ज्ञानोबाराय तुकोबाराय नामदेवराय चोखोबाराय नाथबाबा सावता महाराज सेना महाराज अष्टादश संतांच्या पाठीमागं ज्या त्या प्रांतामध्ये एक साधू तुमच्या माझ्यासारख्या अज्ञानी माणसांना सन्मार्गाला लावण्यासाठी जगाच्या मालकाने त्या प्रांतात साधू जन्माला घातले. तसे अज्ञानी माणसांना आपण हे संत जर नसते तर आपल्यात आणि जनावरात काही फरक नसता. म्हणून माझ्यासारख्या तुमच्यासारख्या सर्वांना मार्गानं
चालण्यासाठी, सन्मार्गानं लावण्यासाठी, सात्विकतेच्या मार्गानं लावण्यासाठी संतांचा जन्म असतो. तसं सद्गुरू भगवान बाबा गोड असे वारकरी संप्रदायामध्ये मुक्त कैवल्य असणारे सर्वांच्या आशीर्वादाने आणि त्यांनी चालू केलेल्या ह्या परंपरेत पूर्वी एक दिवसीय कार्यक्रम होता. आता गावकऱ्यांनी त्याच्यात फार मोठी भर पाडली. ही सद्गुरू भगवान बाबांचीच कृपा असावी. विठाला विठाला त्यांच्याविषयी मला जेवढं काही माहित असेल मी तुम्हाला नंतर बोलण्याचा प्रयत्न करतो. तत्पूर्वी अभंगावर बोलतो. निर्वैर भावे सर्व भूता सवे. माणसाचं अंतकरण जोपर्यंत निर्वैर होत नाही तोपर्यंत जगाचा बाप त्याला आपलंसं करीत नाही. आणि जगाच्या मालकानं आपलंसं करण्यासाठी जातीपातीचा काही संबंध नाही, काही संबंध नाही. फक्त चांगलं वागावा. चांगलं वागला की त्याचं अंतकरण निर्वैर असलं की जगाचा मालक त्याला आपलंसं करतोय. अंगीकार ज्यांचा केला नारायण, अंगीकार ज्यांचा केला नारायण, तोही तेने बंद केले. अंगीकार ज्यांचा केला नारायण, तोही तेने अंगीकार ज्यांचा केला नारायण, अंगीकार ज्यांचा केला नारायणे, तेही तेने वंद केली. कोण कोण? अजामेळ भिल्लनी, तारिली कुंटिनी, प्रत्यक्ष पुराणी वंदे केली. अजामेळ भिल्लनी शबरी, कुंटीन वारांगणेशी कन्या. काही संबंध नाही. फक्त अंतकरण चांगलं असलं पाहिजे. त्या लोकांचा जगाचा मालक स्वीकार करतो. आणि किती जरी मोठे असतील आणि त्यांचं अंतकरण जर बरबटलेलं असेल तर जगाचा मालक त्याला शिक्षा दिल्याशिवाय राहत नाही. मुद्द्यावर येतो. जगात धनुर्धारी विद्येमध्ये पारंगत व्यक्ती, त्या व्यक्तीचं नाव द्रोणाचार्य. फार मोठी व्यक्ती, फार मोठी. महाभारत पाहत असताना द्रोणाचार्यांचं नाव लक्षात आलं की अंगावर शहारे उभे राहतात. शहारे शहारे. किती मोठी विद्वत्ता असेल द्रोणाचार्यांना. ज्या अर्जुनाने संग्रामे हरू जिंतीला, केवढी मोठी अर्जुनाकडे शक्ती. ही द्रोणाचार्यापासून. द्रोणाचार्यापासून विद्येचा खेळ. ही सर्व शस्त्र विद्या द्रोणाचार्यांपासून पारंगत होती. किती मोठी व्यक्ती असेल पा द्रोणाचार्य. वैर केलं की ते झाकतच नाही. या द्रोणाचार्यांना चिरंजीव पुत्र. आपण मरणार आहेत. मी सुद्धा, बरं तुम्हाला राग येईन आम्हाला मरक म्हणल्यावर, मी सुद्धा जाणार आहे एके दिवशी. फक्त माहित नाही कोणी दिवशी जाणार आहे. त्याला माहित आहे, त्यानं बॉन्ड लिहिलेला आहे. फक्त त्या तारखेवर चिठ्ठी लावलेली आहे. ती फक्त यमाला कळती, आपल्याला कळत नाही. डॉक्टरायलाही कळत नाही. विठाला विठाला विठाला. लय घाईला आल्यावर डॉक्टर सांगते याला घरी घेऊन जा. आहे का असा जगात एखादा डॉक्टर बाळू महाराज कोण दिवशी मारणार आहे सांगायला? नाही. मी गळाल्यावर किडण्या फिरण्या गेल्यावर, ही बायपास फायपास आमकं तमकं झाल्यावर, बंद झाल्यावर बोलणं डॉक्टर म्हणतील आता हातपाय हाली न घेऊन जा. असा सरळ सरळ सांगणार कोणीच नाही. फक्त ते यमाला माहित आहे. त्याच्याकडे बी पत्र दिलेलं आहे चिठ्ठी लावून. ते बरोबर त्या मशीन मध्ये घातलं की ती मशीन सांगते हे यमा परत दिवशी घेऊन जाय. हे सगळं ज्याच्या हातात आहे त्याला यम म्हणतात. पण चिरंजीव पुत्र आहे, चिरंजीव अश्वत्थामा. मरतच नाही, मरतच नाही. काय मोठे द्रोणाचार्य असतील ज्यांना चिरंजीव पुत्र आहे, चिरंजीव. पण वैर किती सांगू. ज्याच्या पित्याने महान धनुर्धारी विद्या, जगातला 2 नंबरचा विद्वान,
शब्दविधी विद्येमध्ये जगातला, नुसत्या भारतातला नाही, पृथ्वीवर जितके देश असतील या सर्व देशामध्ये मृत्यूलोकात 2 नंबरची शब्दविधी विद्या द्रोणाचार्यांना येत होती. 1 नंबरचा कोण पाहाचाच असेल तर राजा दशरथ. विठाला विठाला आणि अशा जगात 2 नंबर. तालुक्यात जर पहिला आलं पोरग, आई बापाला किती आनंद. शाळेत पहिला आलं तर त्याच्या आई बापाला किती आनंद. जगात दुसरा, जगात जगात. आणि मुलगा 7 चिरंजीवापैकी 1. काय नाविन्य असेल त्या कुटुंबात, पण पोट्ट मूर्खाच्या सोबत गेलं. कौरवाच्या सानिध्यात दुर्योधन. वैर किती विचित्र असते पा. वैर नाही केल्यावर काय होईल हा भाग सोडून द्या, इथं तर सांगितलंयच. वैर जर नसेल तर देव स्वीकार करतो, पण वैर असल्यावर किती फजिती होती ते पुढे पहा. म्हणजे खुदच लक्षात येईल आपण वैर करू नये. बुट घातल्याच्या नंतर काटे मोडत नाहीत हा नंतरचा विषय झाला, पण बुट नाहीच घातल्यावर काय काशी होती ते कळतंय. विठाला विठाला विठाला. योग असा आला, दुर्योधनाच्या सानिध्यात फार मोठा काळ गेला. 2 उदाहरणं मांडतो तुमच्या समोर आणि 3रं सद्गुरू भगवान बाबांचं उदाहरण मांडतो, मग पूर्णविराम. एके दिवशी दुर्योधनानं विचारलं, मित्रा युद्ध आपण जिंकण्याची शक्यता नाहीये. अश्वत्थाम्याने सांगितलं, राजकुमार माझ्यासारखा चिरंजीव ज्याच्या सोबत आहे, किमान तुमच्या 100पैकी तुला एकट्याला तरी मरू देणार नाही. दुर्योधनाला थोडासा या गोष्टीचा आनंद वाटला. आनंद आणि वाटतो माणसाला, वाटतो. कालांतरानं सर्व मृत्यू पावले. दुर्योधनाच्या मांडीवर गदा मारली. थोडस कपट केलं बलराम दादानं. त्यानं कृष्ण परमात्म्याने, बलराम दादा बी साक्षीला आहेत. सुरुवातीला बलराम दादा गदा युद्धामध्ये पारंगत होते. दादा म्हणले कमरेच्या खाली गदा मारता येत नाही. भगवंतानं सांगितलं मोठी भाऊजाई मांडीवर बसिता येत नसती. कशी काय बसिली? मोठी भाऊजाई घरची असताना भरसभेत उघडी करत नसते, का उघडी केली? दादा म्हणले कृष्णा तुला जे करायचं ते कर. म्हणजे वाट्यात हे बी होते, हे बी होते, हे बी होते वाट्यात. आणि त्याचा फटका काय बसला बलराम दादाला ते भागवत पहा, लक्षात येईल तुमच्या. विठाला विठाला मारली गदा दुर्योधनाला. थार दिवशी दुर्योधन खाली पडला. दुर्योधना मारिली घेतला प्राण. यडका मदन केवळ पंचानन, यडका मदन केवळ पंचानन. याने शानपणा केलता. 8 कारण मिळतील तुम्हाला एका उदाहरणात. 8 कारण. द्रौपदीला कामुकृतीनं मांडीवर बसिलं, पण काम तृप्त करण्याची लायकीच नव्हती पांचटात. आगा क्लिंब्याची आपणे न्याळी तक्कामिनी. नपुसक आहे, कशाला सुंदर स्त्रीकडे बघून डोळे मोडतोस बाप्या? का तुझी या कामा फरी अगा नपुसकाची उजगरी. मग का पतृप्ताची आरी कोणाची पाय? किती मूर्ख आहे. मूर्ख होता. एका हिशोबानं भाऊजाई आहे, आई समान आहे, आणि परस्त्री आहे. म्हणून मांडीवर दणका हाणला. फुटली मांडी. मित्राला बोलून घेतलं, अश्वत्थामा आता वाचत नाही. ते म्हणला काळजी करू नकोस, तुला पांडवाईनं मारलंय ना,
मी पांडवायला जिवंत ठेवत नाही. वैर किती विचित्र आहे पहा. वैर 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 वैर. दुर्योधन आता युवळत आहे, शेवटचे श्वास मोजतोय. काही वेळानं दुर्योधन मरणार आहे. युद्ध संपलं त्या दिवस सगळ्यांच्या लक्षात आलं कौरव हरली. आता उद्या पांडव जयघोष करणार. त्या रात्री आनंदाने पांडवाच्या पक्षातली माणसं झोपलीत. पण पंढरपुरातल्याला माहित होतं कोणी ना कोणी बदमाशपणा करून पांडवांना त्रास देईल. म्हणून भगवान शिवशंकराला सांगितलं, जिथं द्रौपदीचे 5 लेकरं ज्या शिबिरात झोपलेत त्या दरवाजावर रात्रभर तुम्ही थांबा. विटेवरच्या मालकाचा संदेश आहे. आणि अश्वत्थाम्याला माहित होतं पांडव आपल्याच्यानं मरणं शक्य नाही. पण मरता मरता दुर्योधनानं आनंदानं श्वास सोडावा. चला आम्ही गेलो तरी हरकत नाही, पण पांडवालाही वाचू दिलं नाही माझ्या मित्रानं, असा आनंदाचा श्वास सोडावा. या अनुषंगानं त्या शिबिरावर अश्वत्थामा पोचला. पण समोर शंकर आहेत. अश्वत्थामाने 2 व्यक्ती सोबत घेतल्या होत्या. तांडवाचा गोड अशा प्रकारचे बोल काही वापरले. शंकर नादलुब्ध झाले. रस्ता मोकळा झाला. अश्वत्थामा त्या शिबिरात घुसला. याचे 2-3 कारण वेगवेगळे पुराण वेगळे सांगतात, पण माध्यम शंकराचं आहे. त्या शिबिरामध्ये अश्वत्थाम्याने प्रवेश केला. एकाकडे एका असे 5 लेकर द्रौपदीचे झोपलेले होते. सनासन झोपीतच द्रौपदीचे 5 लेकर कापले. वैर वैर निर्वैर भावे. 5 लेकर द्रौपदीची कापली. त्यांची ती डोके घेतली, मोळाच्या दोरीत ओवली. मोळ उद्या पोळ्याच्या दिवशी लागतोय बैलाचा खांदा मळायला. आणि त्याच्यानंतर पुन्हा पितरपाटात लागतोय पिंड ठेवायला. विठाला विठाला विठाला. त्या मोळाची दोरी तयार केली. त्या दोरीमध्ये ही 5 डोके ओवली. आणि अश्वत्थाम्याने स्वतःच्या रथाला ती डोके अडकवली, त्याची माळ घातली. पहाटे पहाटे ब्राह्मी मुहूर्तावर दुर्योधन ज्या ठिकाणी उळत पडला तिथं आलाय. राजकुमार युवराज. अश्वत्थाम्याचा आवाज ऐकल्याबरोबर दुर्योधनाने डोळे उघडली. आलास मित्रा? आलो मी. अश्वत्थाम्याच्या चेहऱ्यावर हास्य होतं. आणि दुर्योधन सगळं वैभव सोडून जाण्याच्या माग किती दुःखी असेल कल्पना करा. हस्तिनापूरचा मालक होता दुर्योधन. हस्तिनापूरचा, दिल्लीचा मालक आहे दिल्लीचा. राजपुत्र आहे राजपुत्र. सगळं सोडून जायचं किती दुःख असेल. पण अश्वत्थामा आनंदी आहे. मित्रा, माझी परिस्थिती पाहून तू आनंदी आहेस? नाही मित्रा. अरे तुझ्या मांडीवर गदा मारली त्यावेळेस पासून पोटात असा जाळ पेटत होता. माझ्या मित्राला ज्याने गदा मारली त्या घराण्याचा बदला कसा घेऊ? आज तू कशा करता? बदला घेतलाय. काय बदला घेतलास? अरे 5 पांडवांना मारून आलोय. दुर्योधनानं सांगितलं, अश्वत्थामा झोप संपली नाही तुझी का युवराज? अरे पांडव मारणं कसं शक्य आहे? ज्यांच्या बाजूला कृष्ण आहे ते पांडव कशी मारतील रे? मी आतापर्यंत कधी खोटं बोललो नाही युवराज. द्रोणाचार्यांचा पुत्र आहे, चिरंजीव पुत्र आहे. मला कोणी मारू शकत नाही. मी कशाकरता खोटं बोलू तुला? अरे मरता मरता तू आनंदाने श्वास सोडावा. आणि तुला जरी राज्य नाही पण समोरच्याही 5 लोकांना राज्य नाही हे तुला आनंद सांगण्यासाठी आलंय. हे बघ धर्म भीम अर्जुन नकुल सहदेवाचे डोके. पांडवांना द्रौपदी पासून जे 5 पुत्र झाले ते 5ही 5 जणांसारखे होते. एक धर्मासारखा दिसायचा, एक अर्जुनासारखा दिसायचा, एक भीमासारखा दिसायचा, एक नकुला आणि सहदेवासारखा दिसायचा. सारखे सारखे चेहरे होते. चेहरे बघितल्याच्या नंतर यत्किंचित थोडासा आनंद झाला. मरू द्या पण आपल्या पश्चात भेटायला बी राज्य नाही.
पण पुन्हा त्यानं थोडासा विवेकाने विचार केला, पांडव मरू शकत नाही, हे त्याच्या मनात गुंडी होती. कसे मरतील पांडव, ज्यांच्या पाठीमाग जगाचा बाप आहे ते कसे मरतील, निर्वैर, वैर केल्याने काय होते पुढे. पण दुर्योधनानं सांगितलं, मित्रा आणि इकडे ते डोके. अश्वत्थाम्यानं सांगितलं, आपल्या युद्धातील आपल्या बाजूच्या बऱ्याच लोकांच्या अंत्यविधी न करता अस्तव्यस्त गिधाडांनी शरीर उचलून नेलेत. पांडवांची डोके सुद्धा अशा घाणेरड्या ठिकाणी टाकतो. कारण अश्वत्थाम्याला भीती होती, डोकं हातात घेतल्यावर दुर्योधन ओळखीत होता. हुशार होतं भरत होते. पण नाईलाजानं सांगितलं, देऊन टाक डोके इकडं. घेतले डोके. मित्रा मला उठून बसव. खाली पडलेला होता दुर्योधन, दोन्ही हाताला धरून असं टेकडाला टेकन देऊन बसविलंय आणि मांडीवर 5 पांडवांच्या डोक्याची माळ घेतली. अश्वत्थामा सांगतोय म्हणून पुढे ऐका. आणि पाचीचे चेहरे कुरवाळले. बांधवांनो, आपल्या दोघांच्या भांडणामध्ये राज्य आम्हालाही नाही, तुम्हालाही नाही. मलाही कळालं नाही रे, मी कशा करता भांडलोय. पांडवांना तुम्हालाही कळालं नाही, तुम्ही कशा करता भांडलात. अश्वत्थामा म्हणला, बेटा याला समाधान होण्यासाठी मी डोके कापून आणली, हे तर भलतच सांभाळले. काय पदरात पडलं रे. येतो सख्यत्वा यती अशुद्धा जायते. अशुद्ध म्हणजे रक्त, सख्यत्व म्हणजे जवळचे. ये द्वंद्वा भय प्रक्रिया, हा द्वंद्व म्हणजे वाद. निरायती अनपातायाम नैव श्वास नसतो. कोणाला श्वासन भेटलंय आपल्याला. मृत्यूच्या दाढेत तुम्ही गेलात, काही वेळानं मी जाणार. धर्मा, अर्जुना, भीमा, नकुला, सहदेवा 5 इंच डोके हृदयाला लावले. पण पुन्हा लक्षात आलं, ही डोके पांडवाची छेद कशाहून. अश्वत्थामा मित्रा, ही पांडवाची डोके. होय, समोर दगड आणून ठेव. अश्वत्थाम्याचे पाय चळचळ कापत होते. दगड आणून टेकला. मुळात ओवलेली ती दोरी, ते डोके एका दातानी आणि हाताने ती दोरी तोडून टाकली. त्याच्यातलं नकुलाचं डोकं बाहेर काढलं. शेवटचे श्वास मोजित होतात दुर्योधन. शेवटचे श्वास. वैर सांगते वैर. नकुलाचं डोकं हातात घेतलं आणि संदिशी दगडावर हाणल्याबरोबर भातासारखे तुकडे झाले. मुठभर भात असा मुठीत दाबायचा आणि भिंतीवर हाणायचा. जसे भाताचे कण पांगतेत असे डोक्याचे तुकडे 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 होऊन पांगले. पाहिले एकदा. अश्वत्थामा नकुल आहे. होय, असे तुकडे का झाले. अरे बलाढ्यशाली नकुल. नकुलाचं डोकं किती शक्तिशाली होतं सांगू. नकुल सहदेवाचं एक अश्वपारखी आणि एक वृषभ पारखी होते. बैला आणि घोडे पारखायचा फार मोठा गाढा अभ्यास नकुलाला आणि सहदेवाला होता. त्या दोघांपैकी एक जण घोडे पारखीत होता. तर घोडे पारखत असताना घोडं शक्तिशाली आहे आणि युद्धासाठी पोषक आहे असं घोडं तपासित असताना घोड्याचे दोन्ही पाय हातात धरायचे, स्वतःचं डोकं घोड्याच्या टापावर आणायचं. स्वतःच्या कपाळानं जर टाप नाही फुटली तर घोडं युद्धाच्या कामाचं आहे. पण या दोघांपैकी एकाच्या डोक्याच्या दणक्यानं घोड्याच्या टापाच फुटत होत्या. बरेच नवरदेव घोड्यावरून पडल्यावर 3-3 महिने दवाखान्यात होते. पेपरावर पाहायला भेटतंय दुसऱ्याची. इथं टाप तर लागतच नाही ना. घोड्याची टाप लागल्यावर गुरुजी वाचतोय नवरदेव. होय नाना, आहे का नाही. कसा वाचन ते नवरदेव. नाही वाचू शकत ते. बऱ्याच नवरदेव घोड्यावर बसल्यावर लटलट कापत येत, म्हणून त्याला दोन्ही कुण 2 धरायला असते. मी ज्या वेळेला भटपण करीत होतो त्यावेळेला एक नवरदेव म्हणला, घोड्यावर कसं बसू. मी म्हणलं, तू खाली बस, घोडं वरून चलू. तू संग संग चलत जात जाय. तुला घोड्यावर बसता येणं तर कशी सांभाळशील रे. विठाला विठाला. आणि बऱ्याच घोड्याला लोक घोडा आणतात.
मूर्ख आहेत माणसं अशा घोड्याला घोडा आणायला. कळत नाही काही काही घोड्याला कोणाला घोडं द्यावं म्हणून. ज्याच्या कपाळानं घोड्याची टाप चुरा होती त्याचं डोकं दगडावर आणल्यावर फुटाव का? अगा अश्वाचिया पदा परे का ललाठीचिया आणि धोरे. ललाट म्हणजे कपाळ, चुरा व्हायची घोड्याची टाप आणि त्याचं फुटतंय. हे कसा आहे नकोल? हा कसा सहदेव असू शकतो? दोन्ही डोके फुटले. राजकुमार हे नकुल सहदेव आहेत. आता पाहाल झाला याला कुठं चालता येत होतं? हे बसिलं होतं टेकून, फक्त जितय म्हणून, श्वास घेतय म्हणून, नाही तर मड्यातून त्याच्यात काही फरक नव्हता. 3 नंबरचं डोकं काढलं अर्जुनाचं. आता घेतलं अर्जुनाचं डोकं. अर्जुनाच्या चेहऱ्याकडे बघितल्याच्या नंतर दुर्योधनाच्या डोळ्यातून पाणी आले. अर्जुना, पितामह भीष्माचार्यांच्या मुखारविंदातून एक वाक्य ऐकलं तर या भारतीय युद्धामध्ये 2 हिऱ्यापैकी 1 हिरा संपणार. एक अर्जुन किंवा कर्ण, 2च हिरे होते. अर्जुना, भीष्माचार्यांचा शब्द खोटा नाही. कर्ण मृत्यू पावला, मग तू कसा मरू शकतोस? अर्जुना, अर्जुना, हे डोकं तुझं नाही बनावा तर चिरंजीवानं आणलंय. अर्जुना, आवेशाला डोकं असं करकर दाबलं, हातात फुटत नव्हतं. दगडावर फेकल्याबरोबर त्याही डोक्याचा चुरा झाला. पाहिलं रे अश्वत्थामा, अर्जुनाचं डोकं कसं फुटू शकतं रे? अगा मेरुदंडातळी. महाभारतात सुंदर सुंदर 8 श्लोक आले अर्जुनाच्या डोक्याविषयी. इंद्राच्या वज्राला जसे पर्वत भेट होते तितकेच अर्जुनाच्या डोक्याच्या टकरीला पर्वत भेट होते. चुरा व्हायचा, चुरा चुरा चुरा. दगडात फुटले. असू दे. मग घेतलं धर्माचं डोकं. धर्माचं डोकं हातात घेतल्याच्या नंतर बरेच आख्यायिका त्यानं गायली. दादा, अरे दादा, माझी मांडी एके दिवशी भीम फोडणारे असा पण ज्या दिवशी केला त्या दिवशी मी तुला पर्यायी छळायला आलो. दादा, तुला वाटेल ते मी तुझा छळ केला रे दादा, तरी पण मला तू खरा उपाय सांगितलास. पण पंढरपुरातल्यानं मला फशील रे. मला हार गुंडाळायला लावले कमराला, म्हणून मांडी हाडा मासाची राहिली रे. त्यानं बेईमानपणा केला पंढरपुरातल्यानं. पण धर्मदादा, तुला स्वार्थ नव्हता राज्याचा. अरे जमिनीवर आधार तुझा रथ चालायचा रे. रथ चालायचा, रथ 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 चालायचा. अश्वत्थाम्यानं सांगितलं जीवनभर तुझा धर्मदादा खोट नाही बोलला. अरे पण मी मृत्यू पावला असं खोट बोलला होता म्हणून मारलंय. अश्वत्थाम्या किती रगिले. हे भुसात भालेत. सरप निघून गेला मग काठी आणायला गेला. किती किती फक्त मित्राला आनंद व्हायच्या करता आवेशात डोकं धर्माचं घेतलं, दगडावर हाणलं, चुरा झालं. अश्वत्थामा, अरे ज्याच्या रथाचं चाक घासू नये याच्या करता पृथ्वी ज्याचा रथ आधार धरीत होती त्या पृथ्वीवर प्राप्त झालेले पाषाण याचं डोकं कसं फोडू शकते? राजकुमार, पण तो धर्म आहे. आता मात्र पक्की खात्री होती भीमाचं डोकं हातात घेतल्यावर खरंच पांडव आहेत का पांडवासारखे दिसणार आहेत. आणि मग भीमाचं डोकं हातात घेतलं. आता भीमाविषयी दुर्योधनाला जास्तीचा राग होता, कारण युद्ध चुकीच्या पद्धतीनं केलं आणि गदा कमरेच्या खाली मारत नाहीत आणि भीमानं ती मारली होती म्हणून दुर्योधनाला राग. आणि भीमानंही गदा मारली त्यालाही राग होता. भाऊजाई मोठी आई समान आहे आणि तिला मांडीवर बसलं म्हणून याची मांडी फोडायची होती. कधी कधी आमचे लोक लय गोडी इतिहास सांगतात. आता ऐका बर का, काय द्रौपदीने पण केला बर का. ज्या दुर्योधनाने मला मांडीवर बसलं त्या मांडीचं रक्त डोक्याला लावीन त्या दिवशी निघाली.
आणि तसाच त्या भीमानी पण केला बरं का, त्या पांडवांनी पण केला बरं का. आमच्या पत्नीला ज्याने मांडीवर बसलं त्याची मांडी फोडून घटा घटा रक्त पेन. वाचून सांग जाय रे सावळ्या, पांडव माळकरी होते आणि हलकट दुर्योधनाचं रक्त नाही पेणार. रक्त कसे पेतेन ते ललाट भयत ती प्रपटला या अशुद्ध रेखा जन्मर जंगा अशुद्ध भवती व्याप्ती सुधा रक्तन चंदन सकल सुधाना रक्तम चंदन सकल सुधाना रक्तम चंदन सकल सुधाना. हे अशुद्ध भवती तिला लाट प्रपटले. अशुद्ध म्हणजे रक्त. जन्नुर जंगा भयंती व्याप्ती. जन्म म्हणजे मांडी, त्या मांडीचं रक्त मी कपाळाला लावीन, त्या दिवशी समाधानी होईल. हा महाभारतातला मुख्य विषय. होतं कधी कधी ज्या गाडीची ब्रेक उघडली ती ठरलेल्या जागेवर थांबतच नसती, ती एखाद्या वेळेस कोणीकडे जात असती. मग डोकं हातात घेतलं भीमाचं आणि आवेशात दगडावर मारल्याबरोबर त्याचा चुरा झाला. आता मात्र दुर्योधनाच्या लक्षात आलं, अश्वत्थामा जी मित्रा डोके पांडवायचे नाहीत. कशान? अरे भीम वज्रदेही आहे, त्याचं डोकं दगडावर हाणल्यावर दगड फुटायला पाहिजे, डोकं नाही फुटायला पाहिजे. आणि मग नाईलाजानं अश्वत्थामा जवळ आला. सांगितलं, राजकुमार तुला समाधान होण्यासाठी बोललोय, पांचट समाधान देऊ नकोस रे. असलं कुठं समाधान असतंय का? मग हे कोण आहेत? हे पांडव नसून पांडवांचे पुत्र आहेत. असू दे, लढू दे पांडवांनी. अरे पांडवांनी तुम्हा 100 भावांना मारले, पांडव त्यांना जय प्राप्त झालाय, पण पांडवांच्या पश्चात गादीवर बसण्यासाठी एकही त्यांचा कुलदीपक, त्यांचा पुत्र शिल्लक ठेवला नाही. कोणाला संपत्ती ठेवायची? आता मात्र दुर्योधनाला दुःख वाटलं आणि अश्वत्थाम्याला सांगितलं, अरे आमचं आणि पांडवाचं भांडण होतं, पण मोठ्या माणसांनी लेकराशी वैर करू नये. अरे जगातल्या 2 नंबरच्या विद्वान धनुर्धारी पारंगत पित्याचा तू पुत्र आहेस, चिरंजीव आहेस, आणि तू झोपीत लेकर कापलेस. किती मोठं वैर केलं रे. एक ना एक दिवस या वैराचा फटका तुला पडावा लागेल. आणि संधीशी प्राण सोडा. वैर केलं मूर्ख अश्वत्थाम्याने. द्रौपदीचे 5 लेकर झोपीत कापले. परिणाम काय झाला माहितीये? जीवनभर कपाळातून रक्त आणि पू वाहत होता. ज्याचा पुत्र चिरंजीव आहे, ज्याचा पिता धनुर्धारी आहे, किती मोठी त्या पित्याचा पुत्र चिरंजीव अश्वत्थामा, या अश्वत्थाम्याचा पिता धनुर्धारी. या 2 गोष्टी संलग्न. कुठलाही यम अश्वत्थाम्याला मारू शकत नाही, पण निष्पाप बालकाला झोपीत कापले, हे दुसऱ्या करता वैर केले. जीवनभर अश्वत्थाम्याच्या कपाळातून रक्त वाहते. तुका म्हणे अंगी दुर्गंधी अश्वत्थामा मारी पांडव पुत्र अश्वत्थामा मारी पांडव पुत्र अश्वत्थामा मारी पांडव पुत्र अश्वत्थामा म्हणे अंगी राखिली दुर्गंधी. अत्यंत वैराची पापाची दुर्गंधी अश्वत्थाम्याकडे होती. अश्वत्थामा मारी पांडव पुत्र. या वैरामुळं दुसऱ्या करता वैर केले आणि जीवनभर अश्वत्थामा चिरंजीव आहे. आजही अश्वत्थाम्याच्या कपाळातून रक्तपू वाहतंय. अश्वत्थामा समईच्या खाली बसतोय. जितक्या वेळ कथा प्रसंग आहे तितक्या वेळ समईच्या खालच्या बोगद्या खाली बसतंय आणि समईचं गरम तेल कपाळावर आलं. म्हणून आपल्या संस्कृतीत काम कोणतंही करा, दिवा लावण्याची पद्धत आहे. माणूस मृत्यू पावला तरी 10 दिवस दिवा. बाई बाळंतीन झाली तरी आगा सटवीचे राती नवी संबीजे ज्योती. बाई बाळंतीन झाली तरी दिवा. खळ भरायला रास भरायला चालले तरी शहरात दिवा. राजा युद्धाला चालला तरी दिवा. जिंकून आला तरी दिवा. खळ्याची रास दारात आली, पोतडे घेऊन आली बैलगाडी तरी बैलाला दिवा लावून वळायचं. आपल्याकडे संस्कृती दिव्याची आहे, फक्त वाढदिवसालाच इजितेत. ही काय आपली नाही, पण हे दुसऱ्याचं बोकांडीवर घेतलंय. विठाला विठाला. मग ह्या दिव्या
खाली अश्वत्थाम्याचं वास्तव्य. तितक्या वेळापुरता अश्वत्थामा स्थिर. कथा संपली की अश्वत्थामा ठन 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 बेचैन. 7 चिरंजीवापैकी मारुथऱ्याच्या यादीतला अश्वत्थामा तुकोबराय सांगतात. आणि तेवढ्या यादीतला अश्वत्थामा वैर केल्यामुळं विनाकारण द्रौपदीचे वैरामुळे लेकर कापले तर त्या अश्वत्थाम्याच्या कपाळातून नित्य पुवाते. वैर केल्यामुळं अश्वत्थाम्याची जर ही फजिती तर आपल्याला दुपारा कोणी जपतील. निरवैर भावी सर्व किती मोठा अश्वत्थामा. कल्पना करा आपण तर कोण्या दिवशी जेव्हा आपल्याला मेळ नाही तर आपण वैर केल्यावर काय होईल. जगाच्या मालकाला एकदा बांधून नेलं. जगाचा मालक म्हणजे पंढरपूरचा मालक. बरं हो, बारक्या बुरक्याला मालक म्हणत नसते. कोणी कोणाचे बुटाड उचलून त्याला मालक म्हणायले. त्याची बायको त्याच्या थुत्रीत हाणायली त्याला मालक म्हणायले. सुमळ्या त्यानं केलेलं पाप तू बशी तू काय कोणाला मालक म्हणायला पांचटा. विठाला जगाचा बाप भगवान विष्णू परमात्मा प्रभू रामचंद्र निर्वैर भावे सांगतो. आणि या जगाच्या मालकाला एका युद्ध प्रसंगामध्ये जय अशक्य होता. जय प्राप्त करणं अशक्य आहे, असंभव आहे. अमाप प्रयत्न जगाच्या मालकाने केले. उदाहरण क्रमांक 2. पण समोरची व्यक्ती मरत नाही. ते समोर रावण आहे. आई मही रामायणातलं तुम्हाला ज्ञान असेल. मोठी माणसं आहेत तुम्ही. ते अहिरावण महिरावण जगाच्या मालकाने एक बाण मारल्याच्या नंतर हजारो अहिरावण तयार होऊ लागले. हजारो हजारो हजारो. भगवंतानं सांगितलं मारावा तर रक्ताचे थेंब पडले की जितके थेंब पडतील तितके रावण तयार. आणि नाही हाणावा तर बेट ते आपल्याला हाणायले. ते मारतय आपल्याला. ते मारतय. कधी कधी काय होतं माहितीये का. शांत बसाव तरी किती. दुसऱ्या गल्लीत एक कुत्र गेलं तर अनावधानानं कुत्र दुसऱ्या गल्लीत गेलं. त्या गल्लीत जर वरचढ कुत्रे असतील तर ते कष्ट घालीत आहे. कळलं तुम्हाला. कष्ट घालते ते. ज्याला नाही कळाल त्याला सांगतो दोन्ही पायाच्या मधात शेपूट. कशाला ठेवायचं हे. पुन्हा सकाळपासून ताण घेतील. कष्ट कशाला म्हणलं गडे. हो ना. तुम्ही केलेली चिंता आमच्या डोक्यावर. विठाला विठाला. आणि नियम आहे. त्यानं जर का
रस्ता घातला तर बाकीचे कुत्रे त्याला वाव वाव करीत नाहीत. शहाणे बर का, शहाणे. हे ते आपल्याला भेल, ते आपल्याला भेल. पण काही लय येडगळणं, तू आलाच काहून इकडं, वा 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 वा. मग त्याला वाटते आपल्याला 7-8 तोडायला येत ना, आपण 1-2 घ्यायची काशी करू. काय करतात त्याला. किती शांत बसाव, किती शांत बसाव. सामान्य जीवात ही परिस्थिती, ते सामान्य जीव निर्माण केलीत माझ्या विटेवरच्या बापानं. तो कसा शांत बसल. बाणावर बाण सुटू लागले, पण परिणाम त्याचा उलट होऊ लागला, उलट होऊ लागला. जिथं जिथं थेंब पडल त्या थेंबातून पुन्हा एक रावण तयार होत होता. मारुतीरायाच्या कानात सांगितलं, हनुमंता जाय बापू अयोध्येला परत. का का भगवान, तुम्हाला या परिस्थितीत सोडू. निर्वैर व्हाव्या, वैर नसलं पाहिजे. वैर असलं की मातीत गेला. वाचू द्या किती बी पुराण. सगळे ग्रंथ, एक जण ग्रंथ वाचू वाचू पानं उलटू उलटू त्याचं कांड उघडलं. हे बोट उघडले पोथ्या वाचू वाचू त्याची, अशी पानं पलटू पलटू. ते म्हणला पण त्याला इतका कस काय कापूस झाला. जीव दे तू, काय सुंगल्या तू. त्यानं खाताड घातला म्हणून झाला, तू काऊन येड्यावानी करायला. विठाला विठाला हनुमंता तू परत आता जा. देवा तुम्हाला या परिस्थितीत सोडू मी जावं. त्याला तुमच्या आमच्यासारखी मैत्री थोडीच होती. तुमच्या आमच्यासारखं शिष्य तो थोडंच होतं. कर्तव्यात निष्ठ मारुतीराय, बुद्धिमत्तेत वरिष्ठ. जिथं तुकोबराय सलाम करता शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता. सामान्य असतील का मारुतीराय. आपल्या शिष्यावानी थोडंच फक्त उपरनच आणायचं महाराजाचं. कोण हसाले तुम्ही. हो ना, हे आमचे गुरु आहेत. महाराजाच्या पुढे ताट आलं काजूचं की निम्मित यानंच हाणले. आणि गाडी पंक्चर झाल्यावर महाराज टायर खोलायला हे मागच आपला. वा रे वा, शिष्य चांगलं पाणी आल्यावर तुला नदीत टाकाव. विठाला विठाला मारुतीराय मारुती. सगळ्याच गोष्टीत नाविन्य. परमार्थाचं टोक तुकोबारा नमस्कार करतात, सामान्य गोष्ट आहे. कर्तव्याच्या बाबतीत जर विचार केला तर काय टोक आहे. आणि काम जिंकण्याच्या बाबतीत जर विचार केला, काम काम काम. येताना गाडीत सांगितलं माऊलीला, आमच्या संग 2-3 मास्तर आहेत आज. येतात कधी मध्ये कीर्तनाला. ते सुखी लोक आहे, महिन्याला पगार होती. सुखी माणसं आहेत ते, येतात कधी मध्ये. या विश्वाच्या पाठीवर 2 गोष्टी सांभाळणं अति कठीण. एक पैसा आणि तारुण्यातला काम. पैसा कमी न लय सोपा आहे बर. पेताड पण 500 रुपयाची बरास टाकीत आहे. किती टोपल्याची एक बरास फक्त म्हाताऱ्याला सांगता येईल. 500. वा वा तात्या. विठाला विठाला विठाला. खांदून 500 टोपले टाकायचे. मालकानं जिथं सांगितलं तिथं 500 टोपल्याची एक बरास. 200-300 कमीले. किती घाम गेला असेल तात्या. 300 रुपये मालकानं पटकन देऊन टाकले, पण 250 पेलं. 500 टोपले उचलायला किती 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 ताण झाला असेल, पण सांभाळता आले का नाही. पैसा कमीण्यापेक्षा सांभाळणं लय अवघड आहे. काही काही साखरेच्या पोत्यातले मुंगळे कुठं कमी देत. पोत पम भरलेलं त्याच्यात मुंगळा गेला. काय नको रब्बी संपतच नाही, पण मुंगळ्यानं खाल्लं नाही, पोत फोडून बाहेर साखर आणली. असे बरेच साखरेच्या पोत्यातले मुंगळे आहेत ना, म्हणजे श्रीमंताचे कट्टे. घरी जेवच ना. माय म्हणली बाबा तो 1 फूट काय झाला समजून घ्या, याचा 1 हॉटेलीतच विसरला. असे काही साखरेच्या पोत्यातले मुंगळे. पैसा आणि तारुण्यातला काम जिंकणं इतकं सोपं नाही. कामाच्या किती थुत्रीत आणलंय. खेळिया माझी आपले कामावे संदे कामच नाही
बांधणारी हो काळ घातला काम बांधवली काल घातला तोडली काल घातला तोडली काल घातला तोडली हे काम बांधवली आवळून बांधला आवळून ज्यांच्या पॅन्टीवाल्याला सांगतो पूर्वीच्या काळात आंबाडीचं नाही तर सोनतागाच्या दोऱ्या पोते आवळायला वळीत पोते आता सुतळे शिवायचे जुन्या म्हाताऱ्याला माहित असेल सोनतागाच्या दोरीनं शहाण्या शेतकऱ्यांना जर पोत आवडलं तर दोरीचा वास हिंगासारखा येतोय मुंगा आवडला की आपटिल्या पोत कुठूनही फुटन पण मुंगा सुटतच नाही इतकी पोतेची मुसकी बांधलेली तितका काळ आवळून बांधला नामदेवरायनं आपलं मारुतीरायनं आवळून 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 बांधला ताकद काय असेल कल्पना करा आणि मी तुम्हाला सोडून जाईल नाही प्रभू नाही 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 हनुमंता जाय करा अयोध्येचं संरक्षण आता मी नाही वाचत काळजी करू नका प्रभू फक्त अर्ध्या पाऊण तासाचा मला वेळ द्या तोपर्यंत याच्या सोबत युद्ध करत राहा येतो मी जाऊ वैर सांगायलो हा वैर वैर किती मोठ्या माणसाला घातक आहे आश्वस्ताम्याचं ऐकलं तुम्ही फजिती काय तर आता पुढे बघा मारुतीराय अहिरावण महिरवाच्या पत्नी जवळ गेले चंद्रसेना नाव आहे तिचं किती टोकाचा संन्यासी पा पण वैर केल्यावर काय फजिती झाली पुढे बघा बघितल्याबरोबर प्रणाम केला मारुतीरायला कारण मारुतीरायाच्या जीवनात प्रत्येक स्त्री अंजनी वाटत होती प्रत्येक स्त्री अंजनी वाटावी प्रत्येक स्त्री आपल्या जीवनात आपली बायको सोडून प्रत्येक आपली आई वाटाव त्यानंच भजन करावं त्यानंच कीर्तन करावं त्यानंच पकवाद वाजवा ज्याला आपली पत्नी सोडून दुसरीकडे बघितल्याच्या नंतरही डोळे पांगत आहेत त्यानं माशा धरायला गेलं तरी हरकत नाही त्यानं इकडे येऊन उलट त्यानं गढूळ करून टाकला परमार्थ विठाला 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 आई समजायचे प्रणाम बाबा स्थितो वात्सल्याम भवन जायते जावालीचा समुदाय लक्षात येईल तुम्हाला ए नल्लो मशवाच बकदालभ्याम प्रतिभासाया हेन धर्मां संन्यासयो लोमशवचं चरित्र असं ऐकू नकोय प्रणाम केला प्रणाम बाई समोर आली आणि मारुतीराय काही अंतरावर असताना जमिनीवर डोकं ठेवलं मारुतीरायला प्रणाम केला प्रणाम प्रणाम केला मारुतीरायने विचारलं माय माझ्या पाया पडलीस होय कशामुळे आपण हनुमंत ना होय याच्या करता पाया पडले बर बाई असं माझ्याकडे काय आहे की जेणेकरून तुम्ही माझ्या पाया पडता मी तर तुमच्या अगोदर पाया पडो हा बरी दे तुझ्या जगातली प्रत्येक स्त्री तू आई मानतोस वा मग माय मी तुला माय म्हणलोय ना मग माईने लेकराच्या पाया पडाव का मी तुझ्या लेकरू म्हणून पाया पडे नाही तू जगाच्या मालकाचा दूत आहेस तू जगाच्या मालकाचा दूत आहे दूत आहे दूत आहेस दूत आहेस विश्वाच्या मालकाचा दूत आहेस म्हणून तुझ्या पाया पडे आणि तू नंबर 1 चा अधिकारी संत आहेस म्हणून तुझ्या पाया पडे बाई संतांच्या पाया पडल्यावर काय होतंय जगाच्या मालकाची प्राप्ती होती नाथ महाराज सांगतात संतवीन प्राप्त नाही असे वेद देत नाही असे वेद देत नाही
प्राप्ती शिवपाय धरावे संताचे ते पाय. देवाची प्राप्ती पाहिजे असेल तर साधूचे पाय धरा. महाराजांनी सुद्धा पुरावा दिला. संताविने प्राप्ती नाही ऐशे वेद देती ग्वाही. वेद सांगते साधू शिवाय देव प्राप्त होत नाही. म्हणून हनुमंता तू अधिकारी साधू आहे म्हणून मी तुला नतमस्तक आहे. पण तू माझ्या कशाला पाय पडला. माय ज्या देवाच्या प्राप्ती करता तू संताच्या पाया पडतीस त्या देवाच्या संरक्षणा करता मी तुझ्या पाया पडतोय. वाक्य कळालं. माय देवाच्या प्राप्ती करता मी संत आहे असं तू म्हणतेस म्हणून तू माझ्या पाया पडतीस की तुला देव प्राप्त व्हावा. पण त्या देवाला सुखरूप आयुष्य प्राप्त व्हावा, तो समाधानाने जगावा याच्या करता मी तुझ्या पाया पडतो. तिनं सांगितलं अरे तुझ्या पाया पडायच्या नंतर देवाची प्राप्ती आम्हाला होती. आमच्यात काय ताकद आहे देवाला चेतन करण्याची, देवाला आयुष्य देण्याची, का देवाला सुखरूप ठेवण्याची. आम्ही अडचणीत असलो आम्ही त्याचं भजन करतो. म्हणले आई साहेब कधी कधी उलट्या गोष्टी असतात. होत असतं कधी कधी. प्रत्येकावर वेळ येत असते, प्रत्येकावर वेळ. तुम्हाला एक जुना मुद्दा सांगतो. जुना म्हणजे शास्त्रातलाच आहे. अगा सुईनी पराम कामिनी प्रसूती. हा लय खाली जाणार नाही कारण खाली गेल्या ऐकायला बरं वाटेल पण नंतर म्हणतील जरा शिल्लकच इचकित आहे. माणसं नंतर बोट घालायचे कार्यक्रम अगोदर नाही. बोकाडत होत नाही. हे ना सुईनी प्रतिष्ठ कामिना. हे प्रसवाजा येते. सुईन म्हणजे दाई. जिनच्या पॅन्टीवाल्याला दाई शब्द नाही कळायचा. ती ढवळ्या कपड्यावाली हॉस्पिटल मधली ती बाळंतपण करणारी नर्स. नर्स नर्स एका माऊलीचं बाळंतपण करते. तत्रा सुईनी उपरा योग्यम बाल्य असते तेशी भवा. त्याच्यावर बाळंतपणाचा प्रसंग नाही. त्याला तिचं कोणी करावं. तिच्यासाठी कोणीतरी एखादी स्त्री लागन का नाही. माय तुला संकट आल्यावर तू देवाचं भजन करते पण देवालाही संकट आल्यावर भक्ताकडे जावं लागतं ना. मारुती राहत ते बुद्धिमत्ता वरिष्ठ प्रत्येकाकडे. सोपं सांगतो. दुसऱ्याची ऊ एक बाई काढू लागली. दुसऱ्या बाईची ऊ अशा काढीत पाहिल्या टच कर. जिची तिला काढता येते का अशी मारते तो. जिची तिला काढता येते का नाही. माहिती देव आहे पण त्यालाही काही अडचणी. तो जगाचा बाप आहे पण अडचणी आहेत काही ना काही. तुझ्याशिवाय त्याला आयुष्य प्राप्त होत नाही का. असं माझ्याकडे काय आई साहेब तुमच्या पतीचं आणि जगाच्या मालकाचं युद्ध चालू आहे आणि तुमच्या मालकाच्या तावडीतून जगाचा मालक वाचणं आता शिल्लक नाही. एकच काम करा फक्त जगाचा मालक वाचेल एवढं आम्हाला साधन सांगा. फार मारुतीरायनं कोड्यात घेतलं बुद्धिमत्तान वरिष्ठ. कपट किती आता पा कपट किती इथं कोडसक. त्या बाईनं सांगितलं हनुमंता विश्वाचा मालक निर्विघ्नपणे घरी जाईल असा मी उपाय सांगते पण तोही माझ्याकडे आला पाहिजे. तो माझ्या घरी आला पाहिजे. त्यानं 5 मिनिटं येऊन या शेजेवर बसलं पाहिजे. या शेजेवर मारुतीरायनं सांगितलं पण तो निर्विघ्नपणे वाचण्यासाठी उपाय काय. काही नाही म्हणले. माझे मालकाला पुन्हा 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 जास्त जास्त संख्येनं जन्मानं आणण्याचं काम एका पर्वतात भुंगे येतं ते भुंगे करते. बाईला वाटलं आपण बोलून जावा मालकाला आयुष्य मिळणं ना आपलंही कोण खुशाबीत राहील. हे संन्यासी इतकं खोटं करीन तितकं बाईला माहितच नव्हतं. मारुतीरायनं सांगितलं ठीक आहे बाई आपलं वचन आपला शब्द तुझ्या शेजेवर जगाचा मालक येईल. पण बाहेर गेल्याच्या नंतर ह्याच्या लक्षात आलं जगाचा मालक मर्यादा पुरुषोत्तम आहे. प्राण जाय परिवचन न जाय. जीव गेला तरी हरकत नाही पण 7व्या अवतारामध्ये सीतेच्या व्यतिरिक्त कोणाच्या पलंगावर बसणार नाही. कल्पना करा. विश्व ज्याच्या सत्तेशिवाय चालत नाही. झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हालत नाही. सीता नेण्याच्या नंतर त्याला दुसरं लग्न करायला काय हरकत होतं. ज्याला संध्याकाळचा ठिकाणा नाही त्याला 2-4 लग्न करा वाटते. तुझं जगाचा बाप आहे त्याच्या हातात तळे भरू द्यायचे का न भरू द्यायचे. तर
आपल्याकडे धन चांगले, फवाऱ्याला पाणी घरून. नंबर 1 कापस, दिवसभर कापसात आवत, बैलाला पाणी कॅनीत. कोणाच्या हातात? त्याच्या. काही भागात इतका पाऊस पण ते पाणी पिता येणं, त्याच्यात मशीन मेंढ्या वाहून आल्या, पानाळाचं प्या. हे कोणाच्या हातात आहे? त्याच्या. तिकडं अति पाऊस पाडून माणसं बेजार, आणि आपल्याकडं धन चांगले आहेत पण पाण्या वाचून माणसं बेजार. ही सगळी त्याच्या हातात सत्ता आहे, त्याच्या हातात सत्ता आहे. पण त्यानं का नाही करा? पण मर्यादा पुरुषोत्तम. आणि तो जगाचा बाप हिच्या पलंगावर बसेल असं आपल्याला इथं वचन दिलंय, आणि तो कसा ऐकल? पुन्हा वापस फिरले आणि थोडं बिरड माझ्या म्हणण्यानुसार जगाचा बाप येईल, पण इथं जर काही विघ्न आलं तर वापस जाईल. वैर सांगते वैर. मारुतीराय गेले, शेपटीच्या फटकऱ्यानं भुंगे चट मारले. मेन बॉस होता एक भुंग्याचा, मेन बॉस असतो ना तो, सगळ्या भुंग्याचा मालक. 2-3 भुंगे त्याच्याकडे पळत गेले, म्हणले मालक पळावं लागतंय, लय मोठं युग्न आलंय, वाचूच देत नाही. अरे म्हणले वानराचा ना आपला काय संबंध आहे? म्हणले आपला मालक ज्याच्या संग भांडण करायला त्या मालकाचा भक्तच हे वानर आहे. म्हणले पळण्यात काय मेळ नाही, ते पवन सुत आहे, त्याच्याच कृपेने आपल्याला पळता येतं. त्यांना वारं सोडत समुद्रात पडू, आपण पाया पडू. मालका सगळं 4 भुंगे पाया पडले. हनुमंता आम्हाला माफ कर. म्हणले तसा माफ करीत नाही, पाप्याला मदत करता. हा, जगाच्या बापाला जो त्रास द्यायला तुम्ही त्याला अमृत देता. हा, पाहू का तुमची सोय? जर सदा टोत लागत असते, त्याशिवाय भेटत नसते बरं काही बी. तुम्ही जर सिग्नल तोडलं ना, मोटरसायकलवर 3 बसलेले, मोटरसायकलला नंबर प्लेट नाही, चलिणाऱ्या जो लायसन नाही, हाणणाऱ्याला हेल्मेट नाही, आणि 34थं सिग्नल तोडलं. पोलीसवाला आला, दादा असं करीत नसतेत ना, तुम्ही कॉलेजचे पोर आहेत रे, तुम्ही कशा गाड्या चालवा? ते हेच म्हणतील पेट्रोलला तूच शिपर दे, आम्हाला परीक्षेला जायचंय, गाडी कॉलेज पोस्टर जात नाही, 100 रुपये देऊन टाक, असे म्हणायची पोलिसायला. हे केवढं लगेच छावी, हा चल बाजू घे, दाटवावं लागते, त्याशिवाय 200 निघत नसते. कधी कधी आम्हाला द्यावं लागतेत ना. हो, आमचं ड्रायव्हर कधी कधी बेल्ट लाईत नाही, ते सीट बेल्ट लावावं लागतं ना, आणि ते बाजूच्याला बोलत नसते ते ड्रायव्हरला, चल लायसन पाहू, दाटवावं लागते. ते भेव भेव आपणच काढून जाऊ, त्यात जो काय दोंडूक नाही, दोंडूक कळालं तोडून टाकलेलं. त्याच्या पलीकडे आमच्याकडे त्याला दुसरं नाव आहे, दैल्या विठाला विठाला. मारुतीरायने सांगितलं पाहू कसं नाही, सांगितलं ते काम करताना. त्या बाईच्या पलंगाचे पाय कोरा, आता भुंगे होते ते, भुंग्याचा नादच करायचा नाही. 67,000चा दरोजा केला एक जणानं, 67,000चा. हो, 19,000चे तिथे हेंडल लावले, त्याशी वढायचे लोटायचे, त्या आगळीन फागळी 19,000च्या. आणि वास्तू शांतील मला नेलं, मी तर काहीच नाही, दरोजाचे हेंडलच पाहू लागलो. पितळाचे फिरक्या काय, कुविऱ्या काय, काय था. त्याच्या दुसऱ्या वर्षी त्याच्या म्हाताऱ्याच्या श्राद्धाला गेलो तर कवाड काढून टाकलं. म्हणलं काऊन? भोंग्याने चट खाल्लं. 67,000चं कवाड भोंग्यानं चोरा. म्हणलं तुम्हाला कसं काय दिसले नाही? म्हणलं टर्कल होस तर कळालंच नाही, ते माझा कुर्र 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 चालूच असतं भोंग्याचं. तुमच्याकडनं काही देऊ भोंगे आहेत ते, भोंगे भोंगे. आमच्या इथे 2 पोते हरभरे झाले एकदा. आणि जेवारीच्या पलीकडून पडले पोतडे. तसे माझ्या इथं काय 400-200 पोतडे नाहीत. तुम्ही म्हणताल याची पलीकडे हरपली म्हणलं, याला मालच किती खोतोय, असं नका समजू. 11-11 थाय कारभार. पण ते राहिले हाय गईन राहिले. म्हणलं कशात पोत आहे? हरभऱ्याचं. मी कोपऱ्याला धरून उचललं तर उभं झालं पोत, उभं झालं, उभं एकाच हातात. म्हणजे हरभरे काहीच नव्हते, फक्त गोल टर्कल होते.
हो, जरा जरा डाळिंब राहिलेले. मग तेव्हा मी कीर्तन कमी करीत होतो, म्यात नेले इकायला. आमच्या शेजारी जरा बारीक हरभरे पण ओरिजिनल खिडके नव्हते. आमचे ठोक्कर होते काबली, पण मधात काहीच नाही. हा काबली आहेत, काबली काबली. फक्त माझ्या हरभऱ्याकडे धोत्रावाला पाहत नव्हतं. पॅन्टीवाल्याने 2 पोते नेले. सातळीला नंबर 1 आहेत का मातीची सातळ आहे का मधात काहीच नाही. घोडी खात नव्हती त्या हरभऱ्याला, मधात काहीच नाही ना. आणि मग घरी नेल्या. एम.ए. झालेल्या नेले 2 किलो. एम.ए. झालं एम.ए. हो, एम.ए. झालं म्हणजे लय हुशारी असतोच. लय शिकलेल्याला कळत नाही रताळ खाली लागतात का वरी. गंजा जाण्याला कळत नाही. त्याला काय नाव ठेवा पुढं पाहता इठाला. आमचं भास मुंबईला राहतंय, द्याल गावाकडं. मला म्हणलं मामा काय शेतात. म्हणलं भाई मग यायचंय आम्हाला शेंगा खायला. म्हणलं चाल. मला आले एक जण तारीख घ्यायला. शेतात गाडी आली, मी गुतलो त्याच्यातच. मामा शेंगा. म्हणलं ते भुईमुगाचं रान. आधी मुंबईला जरा राहिलेली, कातड जरा कापसावानी. हवा माहित नाही ते इकतची हवा. मुंबईला आपल्यावानी कशाची मोकळी हवा. तुम्ही जाऊन पहा ना, चटवले होतात घामानं. हो, कधी मध्ये जाण कीर्तनाला वाजवा पकवात असा कोट घालून. येताना जर नाही वाज झाल्या तर मला गिरगावकर म्हणू नका. विठाला तिकडं दमट वातावरण आहे ना, समुद्राची हवा किंवा माहिती आहे तुम्हाला, सगळं पाहिल्याने. मग ते पोरं दोघं भाषेत ते म्हणे शेंगा कवा लागते ना. पिवळे आढळ फुलं आलेली होते. दुसरं म्हणलं दादा अरे फुलं आत्ता लागून राहिले. विदर्भातलं होतं. अजून 1-2 महिन्याला शेंगा लागते. आणि मग काढायला आलतो. काय चालूच राहत असते त्याला, चालूच. मग ती गाडी गेली तोर की असं अंग खाजू लागले. ते भुईमुगावरले किडी डसली न्यायला, लाल बुन झाले. ते म्हणलं काय मामा शेंग तर भेटलीच नाही सर, अंग लाल झालं. अरे म्हणलं भुईमुगात शेंगा आहेत ना, कुठे आहेत. भुईमुगाचा येल उपटिल्यावर कळत. म्हणलं खाली लागत्यात. मी येरी सांगायलो इतका येडगळ भाषा नाही मावा, पण तुम्हाला राग येईन म्हणून मी घेतलाय. समजून घ्या कोणाचे इतके येडगळ येत. काय माहित नसतं. शिकले म्हणजे लय हुशार असते. तोय मी एका चांगल्या घरी गेलो. दूध कोण देत आहे त्याला काय माहित. एक पटकेवालो म्हातार कॅन घेऊन दूध घेऊन येत होते. काय माहिती द्यायला गाय काय मसड काय काहीच माहित नाही. हे साखरेच्या पोतीतली मुंगळे काहीच माहित नाही. हप्त्यात 3 दिवस हॉटेलचं खाणार काय माहिती त्याला. जवळ एम.ए. झालेले दिले हरभरे 2 किलो. बायकोल म्हणला आता याची सातळ कर. ती तशीच. हे शिकलं म्हणून तिच्या बापान टोपलंभर हुंडा द्यायला आणि याच्या गळ्यात बांधली सारखेच. आणि मग म्हणली बाई सातळ कशी करावं लागते. सासू म्हणली अगं त्याला भिजवावं लागते. कसं इकडं आण. सासून पिशवी हातात घेतल्यावर म्हणली बाबा कशाला आणले रे. आई सातळीला. याच्यात काय. म्हातारीनं मुठभर हरभरे घेतले आणि दाबल्याबरोबरच सुरा झाले. काहीच नव्हतं माझा. कोणाचा कार्यक्रम. भोंग्यायचा जाग्या वेळ जा ना. इतके भोंगे चित्र इतके भोंगे. अहो भोंगे जड वस्तूला लागत असतील काय नवल नाही, जिवंताला पण लागते. भोंग्याचे 14 प्रकार एका ठिकाणी सांगितले. त्याच्यातला एक भोंगा भेरूड नावाचं आजार जनावराला. गुरुजी भेरूड भेरूड शिंगाला होते. खटा खट मासळा रात्र त्यात शिंगाड भिताडाला. खटा खट खटा खट. तो मला नाही पाता. हा त्याला शेती करावं लागते. तुमचं बहीण खाट्यानं आवतू भाट्या चाललंय आपलं मस्त. कशाला हे गिरगाव करायलाच माहिती आहे. आणि ते नाही खडा खट भेरूड. भुंगा आहे भुंगा भुंगा. लई चित्र भुंग्याची जात. काय भुंगा करीन त्याचा काय मेळच नाही. लाकडाचा चुराच. कधी कधी फुल पण टोकरीत नाही. 14 पैकी एक भुंगा असा आहे कमळाच्या फुलावरचा मकरंद खातय.
आणि ते कमळ सूर्यकमळ म्हणतात. सूर्योदय झाला की उमलते आणि सूर्यास्त झाला की मिटून जाते. मधली मधीच भोंगा मारुती. कोणी एक पुचित पुतळा जेवावयाशी बैसला, जेविता जेविता पात्रे चिनी भक्षिला. विचित्र पुतळा, विचित्र विचित्र विचित्र. हा भोंगा, हा भोंगा. नाना प्रकारचे भोंगे, वेगवेगळ्या प्रकारचे. अजून दुसरे सांगू? हो, मानस सरोवरातल्या भोंग्याने इकडं पोरगी दिली आपल्या इकडं, आणि धोंड्याच्या महिन्यात जेवायला ह्या भोंग्याला बोललं. पण ही रगील भोंगी म्हणजे त्यानं जर स्वयंपाक उशिरा केला तर आपण कसं ताण घ्यावा, संगत शिदुऱ्या नेल्या. आणि हे जेवायला आलेत म्हणून त्या भोंग्यानं काही फुलं यायच्यासाठी सांभाळून ठेवले. 15 दिवसापासून मकरंद खाली पडू लागला, फुलातला मकरंद. आणि सांगितलं पाहुणेराव धुवा हात पायन बसा जेवायला. आणि ते जरसं जेवण झालं म्हणले पाहुणेराव तुमची नामची चव सारखीच आहे. ते म्हणलं तुमची नामची चव कशी सारखी राहील बाबा, तुमची वेगळीच चव आहे. आम्ही तुमचं खाद्य पाहिलं अंगात येते, आमच्या आवडत नाही. मग आमची तुमची कस काय चव? मग त्याच्या लक्षात आलं येईन तोंडातलं काढत नव्हतं, गोळे करणार. कळलं भुंगे, गोळे करणार भुंगे. 14 प्रकारचे भुंगे. काष्ट चुरा केला, बाईचे पलंगाचे पाय चुरा केले, टरकल केली, मधले हरभरे खाल्ल्यावर टरकल टरकल. अजून सांगतो शेतकऱ्याला, जुन्याला माहितीये भुंग्यानं जर नाकान नाही खाल्लं धान्याचं नाकान तर ते पण उगत आहे. फक्त नाकान नाही टोकरायला पाहिजे. जिनच्या पॅन्टीवाल्यानं उगा माना नका आलू, आहे का नाही? हे उगा इडेपण आहे ना, माना हालीनं म्हणजे जिनच्या पॅन्टीवाल्यानं माना हालीनं म्हणजे बहिऱ्या माणसासारखं आहे. बहिर दुसरा हसल्यावर एकदा हसत आहे आणि एकदा हे कशासाठी हसलेत कळाल्यावर एकदा हसत आहे. विठाला विठाला विठाला. सुरा केले पलंगाचे पाय, मृत्यू पावले ऐरावण मैरावण. भगवंताने आनंदाचा श्वास सोडला. वैर किती बेकार आहे लक्षात घ्या. वैर 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 वैर. आनंदाचा श्वास सोडला. चला हनुमंता विजयाची उडी घेऊन जाऊ. मारुतीरायाने सांगितलं देवा तुम्हाला जे प्राप्त झालंय ते तुमच्यामुळं नाही आणि माझ्यामुळं नाही. तुम्हाला जे प्राप्त झाला ऐरावण मैरावाच्या पत्नीमुळं. भगवंतानं सांगितलं तिला आशीर्वाद. असा नका देऊ म्हणले. बाईला पण केलाय तुम्ही पलंगावर यावं. मारुतीच्या प्रभू रामचंद्रानं सांगितलं हनुमंता मर्यादा पुरुषोत्तमे सूर्यवंशातले राजे नरकात जातील रे. सगळे स्वर्गातले लोक अंगावर थुंकतील रे माझ्या. हे चुकीचं काम आहे. शितेविरहित कोणाच्याही पलंगाला स्पर्श करायचा नाही. आणि एका त्या स्त्रीच्या पलंगावर कसं? मारुतीरायाने सांगितलं देवा संन्याशाचं खोटं करू नका. मागणं पुढं फुफुटा उड. मला काय राज्य घ्यायचं नाही काय नाही. तुमच्यामुळे आगावपणा केलाय हे दाखवा काहीतरी आता आमचं. बघा आमची इज्जत व्हा. मारुतीरायाला देवानं सांगितलं अरे तुझी प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी मै मातीत घालतो का काय? नाही म्हणले तुम्ही वाचावं याच्यासाठी केलंय. अरे काय करायचं त्याच्यापेक्षा मेलेलं बरं रे. आगाव अपमान. चंद्र सूर्य तोपर्यंत अपमान आहे ना, कलंक आहे ना. हा धुतल्या जातो का पाण्यानं? कशाला असा आगावपणा करायचा? मारुतीरायाने सांगितलं देवा ताण घेऊ नका. मी शांत ठुली शांत. शांत कळती ना खिन खिन. हो मी इथं काम करून ठेवलंय, तुम्ही काळजी करू नका. नुसता पलंगाला पायला. भगवान प्रभू रामचंद्रानं सांगितलं पायाच्या रेट्यानं पृथ्वी दबन ही माझ्या पायात ताकद आहे. पाय जर आडवा लावला तर समुद्र थांबतील हे पायात ताकद आहे. पाय जर आवेशात हे केला तर इंद्राची अमरपुरी पडेल ही पायात ताकद आहे. पण पतिव्रतेचा पलंग मोडायची माझ्या पायात ताकद नाही. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. चांगलं वागणाऱ्या बाईची इतकी किंमत असते बर. हो पतिव्रतेची. जी बाई मालकाला नीट बोलत नाही का ती ज्या गावात असेल त्या परिसरात पाऊस कमी पडतो. हो गरज शपथ. गिरगावकर मरण जर खोटं बोलत असेल तर मी खोटं कशाला बोलू आहे का नाही? काय गरज आहे आगाव बोलण्यासाठी? वस्तुस्थिती आहे. जी बाई मालकाला मानते का ते परिसर सुखी असतो. ती किती भजन करते ते मला सांगू नका. तिने फक्त मालकाला मानावं. सर्वात मोठा परमार्थ बाईचा आपला पती आहे आणि ती पतिव्रता स्त्री आहे. तिचा पलंग माझ्या पायानं कसा मोडून? म्हणले देवा एक काम करा. 2 गोष्टीनं पतिव्रता पण भंगले. 2 गोष्टीमुळे पतिव्रता पण भंगले. पलंग मोडल. लावा तुम्ही पाय. काय सजून ठेवली आरास. भगवान आले आणि पायाचा अंगठा लावल्याबरोबर कडकड 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 पलंग मोडला. येतो म्हणजे मी. भगवंतानं आशीर्वाद दिला
16,108 पत्न्या. थांब 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 थांब. अरे मालकाच्या शेंगा वाटायला आणि तो काऊन कमी दिले रे. गडी जर भुईमुगाच्या मुगाच्या आता शेंगा वाटतात ना, औंधा हे वाटायचं आहे नाही तर 2-4 वर्षात तो वाटायचं कामच, तोडायचंच काम नव्हतं तर वाटायचं काय. कालच्या पावसानं जरा बरं झालंय. मग ती गडी वाटायला असते, गडी गडी मालक म्हणते वाट ते ईशानं त्या बायका पुन्हा पोराचा वाटा काढीत येतात. पहिले तोडलेले आहेत ना मी शेंगा, आणि त्या गड्यानं जर झटका हाणलात मग बाया म्हणतात मा याचं काय जाऊ लागलं ग, उडणाराचं उडू लागलं आणि यानं मधातच काढी टाकली. त्या बाईनं सांगितलं का रे, जगाचा मालक माझ्या पलंगावर येत होता, भोंग्याला कोण मध्ये घातलं. माय म्हणलं मॅच घातलं. का असं केलंस रे संन्याशात, कशा करता असं केलंस. काही नाही म्हणले, जगाचा पाप वाचावा याच्या करता केले. अरे ते वाचावा याच्या करता अमृताचा कलश सांगितला होता, माय तितक्यानं वाचत नव्हतं ना. तुझ्या पलंगावर आल्यावर जर जगाचा मालक पलंगावर बसला असता तर चंद्र सूर्य तोपर्यंत कलंकित राहिला असता. की प्रभू रामचंद्र सूर्यवंशामध्ये पोषक राजा नाही, सूर्यवंशात चुकीचं काम रामचंद्रानं केलंय, हे कलंक जगाच्या मालकाला लागला असता. माझ्या मनोगताचं काय रे. अरे विश्वाचा मालक माझ्या मंचकावर यावा याच्याकरता कुंकू पुसल्या गेले रे, हे कुठे सांगू आता. आणि तुझ्यामुळे झालंय. काय कपट केलंस रे. शेपूट हातात धरलेली होती. लक्षात ठेव, जगात 1 नंबरची पराक्रमी तुझी शेपूट आहे, पण एके दिवशी तुटन, एके दिवशी तुटन. तुम्ही रामेश्वरला जागा गेले का कधी. रामेश्वराच्या समोर 15 फूट उंचीचा नंदी आहे, आणि नंदीच्या बाजूला एक सुंदरसं लिंग आहे, आणि मधात रामेश्वराचं लिंग आहे. त्या लिंगाच्या बाजूला मारुतीराय आहेत, मारुतीरायला शेपूट नाही. तिथे प्रकार काय घडला, एका पतिव्रतेचा शब्द खरा व्हावा, मारुतीरायनं थोडंसं कापट्टी तिच्या सोबत केलं. तिचा शब्द खरा करण्यासाठी जगाच्या मालकाला नाटक करायला लागलं. रामेश्वराच्या तिथे लिंग स्थापन करण्यासाठी मारुतीरायला लिंग आणायला पाठवलं. त्यांना वेळ कसा लागला हे याच्याच हातात आहे, पंढरपुरातल्याच्या हातात. देवचतुर जाणून या अंतर्वर्त तसे वेळ लागला तोपर्यंत तिकडे लिंगाची स्थापना केली. आणि मग मारुतीरायला रागाला, देवा मी आणलेलं लिंग स्थापन करा. भगवंतानं सांगितलं ते काढून टाका, ते लिंग काढून टाका. मारुतीराय म्हणले मी आणलेलं स्थापन करायचंय, हे लिंग उपटून टाकतो. मग काढून टाका. यायनं शेपटीचा आरा टाकला, शेपूट तुटलं पण लिंग नाही उपटलं नाना, लिंग नाही उपटलं. याचा दुसरा सिद्धांत सांगतो तुम्हाला. शंकर आहेत. मारुतीराय कोणाचा अवतार, महादेवाचा. वा 11वे रुद्र. ठीक आहे, माझ्या अंगावर धोतर आहे ना, मी माझं धोतर माझ्या हातानं काऊन फाडीन. जर मी धोतर फाडलं तर तुम्ही मला काय म्हणताल, वेड म्हणताल, आहे का नाही. मग मारुतीराय 11वे रुद्र आहेत, शंकरच. लिंग कोणाचं आहे, शंकराचं. मारुतीराय कोण, शंकर. मग स्वतःच्या हाताने शेपूट कोण पुरतील. कसं शक्य नाही तुटू शकत. याला कारण काय माहितीये, एका पतिव्रता स्त्रीशी कपट केले. याने का पट्टे भयव्रता चंद्रसेना नियंते पुच्छाग्र भयज्जायते कृतून संगान पापहा. हे नाही लिहिलं गांजा कसनं, हे काय गांजा फुक्यान थोडंच लिहिले रघुनाथ गुरुजी. शास्त्रे. मग जेवढे मोठे मारुतीराय अधिकारी, जिथं तुकोबाराय नमस्कार करतात, शरणाजी हनुमंता, जिथं रावण धास्त धरतोय ते मारुतीराय. काय टोक असेल त्या मारुतीरायचं, पण कपट केल्यामुळं मारुतीरायची सुद्धा शक्ती तुटते. म्हणून महाराज सांगतात कपट करायचं नाही. निरवैर भावे सर्वभूता, निरवैर भावे सर्वभूता, निरवैर भावे सर्वभूता, निरवैर भावे सर्वभूता, साधन बरवे, निरवैर भावे सर्वभूता, निरवैर भावे सर्वभूता,
नाही पाचंगाला बसू आपण मारुतीरायाच्या. मारुतीराय एखाद्या जागेहून गेल्याच्या नंतर ज्या ठिकाणी पाऊल पडला त्या पावलाच्या खाली हजारो फूट खोल माती असेल. त्या हजारो फूट खोल मातीतल्या एका कणाची पण आपली बरोबरी नाही. ही मारुतीरायाची भक्तीची व्याप्ती. पण कापट्य आल्याच्या नंतर ते कपट सुद्धा मारुतीरायाला फेडावंच लागलं याचा सगट. तर आपली काय कथा आहे. म्हणून निरवैर व्हावे सर्वभूतासवे. ब्रह्मांडाच्या मालकानं एका किराताचं पोरग दुसऱ्याचं ऐकून मारलं. त्याच्या आईला दुःख दिलं. 7व्या अवतारातला प्रसंग. मारलं एका किराताचं पोरग, जगाच्या मालकानं मारलं. पण निरापराध त्या जगाच्या मालकाने त्या बाईचं पोरग मारलं. तिच्या अंतकरणातून शाप पडला. अरे म्हातारपणातली उतार वयातली काठी आमची मोडून टाकली श्रीरामा. आम्हाला तुला मारता येत नाही, पण माझं लेकरू मारल्यावर जितकं दुःख मला झालंय तितकं दुःख तुझ्या मायबापाला एकदा होईल. तो प्रसंग उद्या आहे गोकुळाष्टमीच्या दिवशी. उद्या 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 उद्याच्या चरित्रात 7व्या अवतारात केलेलं कर्माचं गाठोडं एका बाईला दुःख दिलंय. तिचं पोरग निरापराध. ते भजन करणार होतं, ते तपश्चर्या करू लागलं. पण महर्षी वशिष्ठाच्या कोर्टात केस गेली आणि वशिष्ठाने चुकीचा निर्णय दिला. मोठे मोठे माणसं चुकू शकते. चांगल्या गाड्याला अपघात होऊ शकतो. आज थोडंच ट्रॅक्टर चुलत तिथं असं कोण म्हणतंय. चांगल्या गाड्या पुढे त्यात आपली फुटली माग. चुरा झाली चुरा. मी फुटत होतो पण वाचलो तिच्यामुळेच. वशिष्ठ जरी असतील तरी चुकीचा निर्णय दिला आणि रामप्रभूंनी पोरग मारलं. त्या बाईला किती दुःख झालं असेल. त्या बाईला पोराची माती तिला तिच्या हाताने करावं लागली. आईला किती दुःख झालं असेल. जगाच्या मालकाला मारण्याची ताकद नाही, पण कपट घडलं होतं. काय झालं पुढच्या अवतारात. जगाचा मालक जिच्या पोटी जन्माला आलाय, विद्वान नाही वडील, धन्य त्याचे ज्ञान न करीच शोक, वधिता बालक नामा म्हणे. एवढा पिता अधिकारी, एवढी आई अधिकारी, पण माय बापाला सोडून 11 वर्ष 53 दिवस तिथं राहावं लागलं. 7व्या अवतारात एका माईची लेकराची ताटातूट केली. म्हणून 8व्या अवतारात ते पाप, ते कपट जगाच्या मालकाला फेडावं लागलं. स्वतःच्या मायबापाची 11 वर्ष 53 दिवस ताटातूट. निरवैर व्हावे सर्वभूतास, निरवैर भावे सर्वभूतास, निरवैर व्हावे सर्वभूतास, निरवैर भावे सर्वभूतास, साधन बरवे हेची एक, साधन बरवे हेची एक, साधन बरवे हेची एक. देवे आपण कोणाचा सप्ताह करतोय त्याच्या प्राप्ती करता, आणि त्यानं वैर केलं तर त्याला फेडावं लागतंय. आपण कोण्या झाडाचा पाला आहे. अहो ज्याच्या पुतळ्यापासून विद्वत्ता प्राप्त झाली
असे द्रोणाचार्य, पण एकलव्याशी वैर केलं. अंगठा गेला त्याचा. त्याच्या अंगठ्यातून जे रक्ताचे थेंब प्रांजळ पडे, जीवनभर पोराच्या कपाळातून रक्त पडत होतं. म्हणून निर्वैर भावे विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार. या महान भक्त कैवल्य सद्गुरु भगवान बाबा त्यांच्या अधिष्ठित गोड अशा कृपाशीर्वादाने चालत असलेला हा सोहळा. या सोहळ्यातलं प्रत्येक नामस्मरण त्यांच्या कृतजय पुण्य येतील अशा सद्गुरु भगवान बाबांच्या आठवणीतला सत्ता. काय संतांची व्याप्ती. अभंगाचा पहिल्या कडव्याचा भावार्थ संपला, वेळही संपला. पुन्हा कधी योग आला तर हेच अभंग घेऊन पुढच्या कडव्यावर बोलू. माग लागे नाही जर योग आला तर. ज्या महात्म्याचं स्मरण, आठवण, त्या महात्म्याचं भक्तीचं टोक किती मोठं असेल हे माझ्या अल्पशा मतीने तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. कारण मला मोठ्या माणसांकडनं, चुनाट माणसांकडनं, भक्ती संप्रदायामध्ये टोक गाठलेल्या माणसांकडनं संत वाङ्मय ऐकायचा छंद. कधी कधी एखादा विषय प्रगट केला की माणसं म्हणते, आता ते मारुतीरायाच्या शेपटीचा उद्देश, एखादा इचकीन, हे कशात लिहिलेलं आहे? ऊसात. ऐकून समाधान मान, नसलं पटलं तर मानू नकोस, पण कशात लिहिलेलं कशाला इचकितो आम्हाला? ज्याच्या त्याच्या बुद्धीनुसार जो तो पाहत असतो. केवढी मोठी व्याप्ती संतांची. मोरेगावला एक सप्ताह झाला. फार दिवसाची गोष्ट आहे. मला असं वाटतं माझा जन्मही नसेल त्यावेळेला, 83चा जन्म आहे माझा. त्यावेळेला एक पालकर नावाची व्यक्ती मोरेगावला सरपंच होती. जुन्या लोकांकडनं ऐकायला भेटलं. ब्राह्मण गावला एक वामन महाराज म्हणून सद्गुरु मुक्त कैवल्य राष्ट्रसंत भगवान बाबांचे शिष्य होते. आणि यांनी नारळ आणला होता भगवान बाबांकडनं. बाबा सप्ताह करायचा. बाबांनी शब्द दिला, काय हरकत नाही, येऊ तुमच्या गावी, करू सप्ताह, पण कर्म अनुगती. कर्म जगाच्या मालकाला चुकलं नाही, तुमची आमची काय कथा. कर्मे श्रीराम वनवासा गेला, आता जगाचा बाप आहे. फक्त कैवल्य सद्गुरु नामनिष्ठ राष्ट्रसंत सद्गुरु भगवान बाबा विश्वात्म्यात विलीन झाले. आज कीर्तीच्या रूपानं, भक्तीच्या रूपानं आपल्यात आहेत, शरीरानं जरी नसतील तरी. आणि मग मात्र त्या महात्म्याच्या अंतकरणात ती हळहळ राहिली. आपण सप्तासाठी नारळ आणला. जे काही त्यांचे मित्र होते पारमार्थिक, त्यांनी सगळ्यांनी सांगितलं, का हो वामन बुवा, तुम्ही नारळ आणलाय सप्ताहाचा, कडावून नारळ आणलाय, आता ह्या नारळाचं काय करायचंय? बाबा तर विश्वाच्या मालकाच्या दरबारात आहेत, काही काळजी करू नका म्हणले. ज्या व्यक्तीनं जीवन मारुतीराय सारखं जपलंय, ज्या व्यक्तीनं ब्रह्मचर्य मारुतीराय सारखं जोपासलंय, ज्या व्यक्तीनं आचरण मारुतीराय सारखं सांभाळलंय, त्या सद्गुरु भगवान बाबांना दिलेलं नारळ मारुतीरायाच्याच मंदिरात बांधलेलं आहे. ते ठरवतील या नारळाचं काय करायचं. आणि कालांतराने योग असा आला, सद्गुरु महंत भीमसिंग बाबाच्या सानिध्यात मोरेगावला वाळवंटात सप्ताह झाला. फार मोठा सप्ताह, फार मोठा. आता असं ऐकायला असं कौतुक वाटते की ज्या सप्ताहामध्ये 200 काठोटी होत्या, भाकरी टाकायला 200 काठोटी. आता एखाद्या सप्त्यात 1,00,000 लोक जेवत असतील, काही मोठडपण नाही. कारण काळ बरा झालाय, काळ बरा झालाय, काळ बरा आहे. इथं जुनी जी पटकेवाली धोत्रावाली जुन्या माणसांना असेल 72च्या दुष्काळात काय खाल्ले. कोणी मिलू खाल्ले असतील, कोणी बरबडे खाल्ले असतील, काही काहींनी मीठ लावून आंबाड्या खाल्ल्या, आंबाड्या. हो, इतरी पण कष्टानं जमिनी मात्र त्यांनी इकल्या नाही. आणि ज्यांनी एवढ्या कष्टात जमिनी सांभाळल्या, त्याच्या पोट्याने बायकोच्या गन पावडर साठी दिलंय का? लाज वाटायला पाहिजे, आहे का नाही? फॅरन लवली साठी, गन पावडर साठी बायकोच्या. किती नालायकपणा, किती नालायकपणा. विचारा तो दुष्काळ, मी पाहिला नाही पण मी ऐकलाय.
जी एखादी मूर्तिमंत एखाद्या जुनाट माणसाकडनं एखादी गोष्ट ऐकली ती त्याच पद्धतीनं हृदयात ठेवायची की परिस्थिती काय बिकट असेल त्या काळात. बेजार होते माणसं. अशी जुनी माणसं सांगायचे की पाहुणा जर घरी आला तर एकच माणूस पाहुण्यासोबत जेवायला बसत होता. प्रसंग किती विचित्र असेल कल्पना करा. आणि वरून फक्त चतकोर पोळी टाकायची आणि घरच्या माणसानं खालची भाकर खाची पोळी जशाल तर चिट्टवाची. जीनच्या पॅन्टीवाल्याला सांगतोय. किती परिस्थितीत आपल्यासाठी जमिनी कमवून ठेवल्या आता. निदान याच नका जास्त घेऊ पण आहेत त्यात सांभाळा. परिस्थिती किती बिकट असेल त्या काळात. आणि तशा परिस्थितीत याच्या पलीकडे सांगू का, श्रीमंत माणसाच्या बैलाला आदा कदा मळण सोडल्याच्या नंतर त्यानं 1-2 कंस जर खाल्ले, मळण कळतील आता, मळण यंत्रामुळे मळण माहित नाही. मला तर वाटतं प्रत्येक खेड्यात जर विचार केला तर 2-3 म्हातारे सोडून दिले तर मळण पण गाठता येत नसेल कोणाला. तुम्ही तर काय ऐकूत नका, तुम्हाला मळणच माहित नाही, तुम्ही हित धरा. आहे ना नाना, मळण गाठता येईल का कोणाला? आंगुल गाठ नाही, आंगुल गाठ. मी एका चांगल्या शिकलेल्याला बैल बांधायला लावले. त्यानं बांधणं बैल सुटणं संगच, त्यानं असे बांधले. त्याला म्हणलं अरे वासनीचा येईल तरी चांगला पिळा घाली. वासनीचा येईल कळालं ना. असा झाडाला पिळा घालतोय. शहाणी बाई जर खुरपायला असेल तर येल ओढीत नाही, फक्त बुडातून तोडून टुती. तिनं बुडातून तोडा की आपण मग ते वाळवतो. आणि येडपट जर खुरपायला गेली तर बुडातून तोडी तीन ओढी ती कापूस वर पाडून येते. अशा असं त्यात बघा. खुरपिता बी येते पठ्ठ्याला विठाला विठाला विठाला. काय परिस्थितीमध्ये जर बैलानं कंस खाल्ले. असे 7 जनावर आहेत, 7 4 पायाच्या जनावरांपैकी 7 जनावर आहेत. शाबीत अन्न खाल्ल्याच्या नंतर कण बी पडू देत नाहीत. त्याच्यापैकी 1 नंबरला घोडं, 2 नंबरला गाढव. 7 पैकी 2 सांगितले ना, बाकीचे सांगायला मी गुत थोडंच घेतलंय. गंजा वाट्यावर बसून दुसऱ्याच्या इचकायले ना तुम्ही. त्याच्यापेक्षा पान गंजा. घोड्याला शाबीत धान्य चारा, कण बी पडत नाही. गाढवाला शाबीत धान्य चारा, कण बी पडत नाही. गाईला शाबीत गहू टाका, जशाल तशी खाली. बैलाला जशाला तशी खाली. श्रीमंताच्या बैलानं जर कंस खाल्ले आणि ती ज्वारी जर पडली तर गडीत शेण धुत होता. शेण धुत होता आणि त्या शेणातल्या ज्वारीच्या घोगऱ्या करीत होते. जुन्या लोकांना माहित असेल. मी जुन्यांचं, मी नाही बरं जुना, मी नाही जुना, पण जुन्या हाचा नाद आहे. म्हाताऱ्या माणसात बसायचा नाद आहे. जीनच्या पॅन्टीवाल्याला म्हातारे आवडच नव्हत. लग्नाला पण नको म्हणालीत. कशाला म्हातारे लग्नाला, काय करायचे द्यायला? या ते असल्यावर लेकरं होत असतेत का काय? नाही टाकल्या त्या अक्षदा तर काय होत्या? इतकी विचित्र काही पापी म्हातारी नगत म्हणालीत. नगच म्हाताऱ्यानं कमीलेल्या प्रॉपर्टी आवडत्यात. सुनायला सुद्धा सासन सासरे नग वाटते. बाई 2च तोंड खिचडीन बोंड. नकून सासूल सांभाळू, तुला झालेलं पहिलं पोरग गव्हाचं ढेलं इकीन. चल तू नाशिकला गट उचलायला. हाय का नाही? ज्या सासून मिलू खाऊन बरबाडे खाऊन जमीन कमवून ठेवली मालकाला मदत करून, ते सासू सासरे ज्या सुनाला आवडत नाहीत, तिच्या भावजाईला पण तिचे मायबाप आवडणार नाहीत. हो, तिच्या भावजाईला सुद्धा तिचे मायबाप आवडणार नाहीत. मुकाट्याने सास आवडी जाऊ द्यापासून. सुना म्हणत्या माय आमच्याच नांगर फिरीला ग मेल्याने. बाई आम्ही काय याचं केलं ग? काय का सासायला सांगतो, तुम्हाला पोरग झाल्यामुळं सून घरी आली. रिकामी नव्हती तुमच्या इथे आला. तुम्हाला कट्ट झाले म्हणून ती आली. आणि तिला लेख समजा. जी सासू सुनाला प्रेम करायची नाही, त्या सासूच्या पोरीला तिची येईन प्रेम करायची नाही. आता झालं ना बरोबर. कोणाला राग आहे सुना म्हणल्या बरं झालं माया म्हाताऱ्याच्या अंगावर नांगर फुटीला. दुसऱ्याला बोलल्यावर आनंद वाटत असतो. बऱ्याच दोघीने एकमेकीचं सांग सांभाळून घ्यायचं. टाइम संपला काय भरत बुवा? नाही वाजी नेऊन कळत आहे. हो, ते भाकरीचं टोपलं बांधावर पाहिलं की बैल पण उरफाटून घेत असते. मला माहिती ना 11 वाजल्यावर तुम्ही उरफाटून घेतात. विठाला विठाला विठाला.
पण आपण शब्द दिलता नाही का, साधूशी बोलणं आपलं इति कर्तव्य आहे. महाराज, जगात संत इतकं श्रीमंत कोणीच नाही, देव सुद्धा नाही. कारण देव जर अधिकारी सुखी असेल तर या सुखाकारणे देव येडावला, वैकुंठ सोडवणे संत सदनी राहिला. देवाला सुख देण्याची ताकद ज्या संतात आहे त्या संतांचं वर्णन करतोय सप्ता मोरेगावला. किती परिस्थिती त्या काळामध्ये. रोज 15 क्विंटल ज्वारी लागत होती, ज्वारीच्या भाकरी आणि वरण म्हणता येणार नाही त्याला. त्याच्यासोबत खाला जे केले त्याला वरण म्हणता येणार नाही. त्याच्यात मुगाची डाळ, तुळीची डाळ, हरभऱ्याची डाळ, 10 किलो वांगे असतील, कोणाची गोबी असेल, हे सगळं टाकून कालवून जे केलेली आमटी. एक भाकरी अशी हातावरली द्यायची, ती चुरगाळायची, वरून 2 वगराळे आमटी. माणसं मगम व्हायचे. पण 4-4, 5-5 किलोमीटर पासून पायी पायी लोक रांगा लावायचे. श्रद्धा होती, भाव होता, प्रेम होतं, आदर होता संताविषयी, नामस्मरणाविषयी प्रेम होतं. शनिवारचा दिवस आहे. त्या 200 काठवटी वाळवंटात चुली, वाळूत चूल पेटल्याच्या नंतर भाकर उभं लावून भाजावं लागतील. उभी उभी सांगायला कशा करता, कारण गॅसवाल्याला उभी करायची नाही ना. गॅसला उभी कशी लावता येईल भाकर, अशी टाकावं लागेल ना तवा काढून अशी. पण चुलीला उभी भाजीत होत्या. आता खेड्यापाड्यानं बी गॅस आलेत, त्याच्यामुळे काही कालांतरानं चूल नावच बुडतं का काय माहित. अजून लय पोरीला वतन माहित नाही. वतन म्हणलं की गाणंच आठवतं. उल्ह माहित नाही. मुंबईला एक पोरगी शिकली मामाची, तर मीच होतो सोयरिकीला. 350 एकर जमीन पोराला आणि त्या घरी दिली. 350 एकर जमीन या काळात दिली पोरी. पण खेड्यात वाडा भला मोठा. एकदा इकडे दरवाजातून घुसलं माझ्यासारखं तर बाहेर निघता येत नव्हतं, एवढा मोठा वाडा. आता एवढ्या मोठी घरी पाहिजे. पण त्या घरची परंपरा होती, भाकरी मात्र चुलीवर करीत होते, गॅसवरल्या नव्हती खात. आता नाईला जे म्हणून खाणे आपल्याला, म्हणजे कायद्यात आणि आपल्यात काहीच फरक नाही. आपण फक्त सुधारित कैदी आहेत आपण, सुधारित कैदी, खेड्यात राहून सुधारित कैदी. हो. पण तिला मुंबईत राहिल्यामुळे तिला स्वयंपाक येत नव्हता. सासू हुशार होती, म्हणजे बाई ताण घेऊ नको, तुला महिनाभर स्वयंपाक शिकिते, मग करी जाय. पण सासू भाकरी करीत असताना बाजूला कुठं बसवा म्हणून एक दिवशी उल्या होत बसली. तुम्हाला माहितीये का उल? ना उल्यावर जर बघून टेकलेलं असलं तर गोळा बाहेर काढते, आणि बघून नसलं तर खपक्या गोल गोळा असतो, त्याला वरून असती लेवाली धरायला. जीनच्या पॅन्टावर हो म्हण नका, असा गोळा असतोय उल्यावर ठुल्याला. आणि बसली ती, म्हणली आता किचन वाटात गरम लागायला. सासू म्हणली पेटशीन ते उल. काय जुना सगळा. आपण जुनं चट फुकून दिलं, नवं शेकत बसलो. हे फक्त ऐकायलाच राहील, इथून पुढे ऐकायला. 90% लोकायला माहित नाही पोळ्याच्या दिवशी बाजाव ठुलेल्या गाडग्याला काय म्हणते. 90% शेतकऱ्याला माहित नाही. 90% इथून सुरुवात आहे आपली. हे फक्त म्हाताऱ्यालाच माहित. आणि ज्यानं गडी म्हणून काम केलंय त्याला. 150 एकर वाल्याला माहित नाही. आणा गाडग, अर्धे का म्हातारी फुकायला आणायचं का सुमळ्या. त्याला काय म्हणते ते पाय ना, त्याच्यात दिवाला येत असते. हे अवशेची अभयपणे मासोत्तम मासे श्रावण मासे, खटवांग भय राखिली या अंबरा भय त्यक्त जिने, का दीपकाची पालाळपणी. बाज त्याच्यावर नवा कपडा, मधात दिवा, ते गाडग, त्याला काय म्हणते अजून पत्ता नाही. लग्नामध्ये 2 गोत्राच्या मिलनाकरता हळकुंड आणि सुपारी एका बारक्या गाडग्यात, आणि वरून त्याला पीस बांधते आणि कानात वाजते. त्या गाडग्याला काय म्हणते अजून मिळ नाही. पत्ता नाही. नवरात्रा देवी मांडायला दम नाही, आचारसंहिता काय नाही, फक्त करायचं. 9 दिवस साबुदाणा आणला, दसरा झाला की घोरपडी धरायला. काय उधार यायचा, कशाला साबुदाणा हाणायला रे तू. चपला घालीन म्हणला मी, नवरात्रात चपला घालीत नाही, पलंगावर बसत नाही. काय नाटक रे तू, हे लाज वाटायला पाहिजे. लाज
काही काही गोष्टी जुन्या कळावा माणसाला. कशाचा यज्ञ म्हणते, लग्न झाल्यावर तरी कळावा. आपण यज्ञाशिवाय लग्न होत नाही. 124 यज्ञापैकी एक यज्ञ. लग्न झाल्याशिवाय यज्ञ झाल्याशिवाय लग्नच होत नाही. पण लय लग्न झालेल्याला माहित नाही आपल्या लग्नातल्या यज्ञाचं नाव काय, कोणता यज्ञ. काय नाही म्हणलं, इतका नुकती ताडेला दाडा आणला, दुसऱ्याच्या कुडाच्या तुराट्या मोरड्या, ती पुढे मी माग. सप्तपदी म्हणायला, लज्जा होमम जायते नाम येत मंगल क्रिया नाम, त्याला लाजा होम म्हणतात. 124 यज्ञापैकी एक. काय सुंदर आपली संस्कृती आहे. चटमुटकळी सांडली. चला, भाकरी उभ्या वाजावं लागतात नाही का, इथं चालतं ना. वाळवंटात चूल पेटल्याच्या नंतर वाळूचे खडे जर भाकरीला चिटकले तर एखाद्याचा दात पडल. म्हणून एका श्रीमंत माणसानं रिकामी तेलाची डबी दिली, ते 15-15 किलोची. ते डबा फाडून चुली खाली टेकलेला होता. 200 काटकी. नाविन्य काय असेल कल्पना करा. शनिवारचा दिवस आहे. सर्व हमालांनी सांगितलं, गुरुजी चाल घेऊ देणार नाही बरं का, आता हे ओव्हर टाइम सुरू झाला. माफ करा, मलाही सकाळी लांब जायचं आम्हाला नाशिकला. हो, मलाही बोला वाटतं काय करा, बैल 2 आणि जमीन 300 एकर कशी वा. एक जण मला इतक्या लांब काऊन जायचं, मॅडम तुम्ही ठिबक काऊन करायचं, चल्लम कोरडो आहोत तुमचा विखेळ. आपल्या नांगर घाली ते विठाला विठाला. आखरीच्या मोड्याला असंच उभा ठेवा माणूस. शनिवारी सांगितलं, शेठजी आज बीट लवकर करा, 2-250 हमाल. कशा करता रे, सप्तार जायचे. बीट लवकर आटपलं आणि काम काबाड कष्ट करणारी माणसं शेलूतून पायी 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 सप्त्याला. भाकरी तर मिळत नव्हत्या खरंच, पण 8 किलोमीटर अंतर आहे दुधनीचं आणि शेलूचं. फक्त एका महान भगवत भक्ताच्या सप्त्यातला प्रसाद आपल्याला भेटावा, सद्गुरू भगवान बाबाच्या सप्त्यातला. त्या अनुषंगानं काम करणारी माणसं येत होती. सर्व पंक्ती उठल्या. ज्ञानेश्वरी पारायण झालं, गाथ्याचं भजन झालं. गाथ्यावरचं भजन आटपल्याच्या नंतर पंगती बसल्या. हजारो लोक जेवले. उन्हाळ्याचे दिवस. कोणी घरी गेले असतील, संध्याकाळी कीर्तनाला येत असतील, कोणी आजूबाजूला झाडाखाली बसली असतील. आता जी सप्तामध्ये कार्यकारिणी जी कमिटी होती 100-200 लोकांची, ही एवढी जेवायला बसणार. आणि जिथं भाकरी ठेवतात असं स्वयंपाकाचं घर, तिथं 2-4 टोपले भाकरीचा चुरा भेटेल असा भाकरीचा चुरा होता. साधूचा अधिकार शक्ती किती मोठी लक्षात घ्या. तेवढ्यामध्ये हे सगळे जेवायला बसणार. दुधण्याच्या पात्रात वरून 700-800 लोक उतरू लागले. महंत भीमसेन बाबांना काही कार्यकर्त्यांनी सांगितलं, बाबा 100-200 माणसं आपले कार्यकर्ते जेवतील इतका भाकरीचा चुरा आहे, आता 700-800 लोक आलेत, काय करायचं. तुम्ही काळजी करू नका. महान महात्म्याच्या नावाचा सप्ताह आहे. सद्गुरू भगवान बाबांना दिलेलं नारळ आहे. अरे पैशावाली माणसं जेवून गेलेत, हे तर काबाड कष्ट करणारी माणसं आहेत. रक्ताचं पाणी करून घाम गाळून घालणारी माणसं आहेत. सुदाम सो म्हणजे चांगला काम करून दाम मिळवणारी माणसं आहेत. त्याला उपाशी कसं सप्त्यातून जाऊ देतील बाबा. कार्यकर्ते म्हणले, बाबा हे मान्य आहे सगळे. 18चा पाठा चालू आहे गिरणीचा. स्वयंपाक करणाऱ्या बायका, भाकरी संपल्या, स्वयंपाक आटपला, त्या एक एक भाकरी घेऊन जेवल्यात. चुली बंद झाल्या. 700-800 लोकांच्या भाकरी टाकील कोण, ते आपोआपल्या झाडाखाली निघून गेल्या. महाराजांना सांगितलं, काळजी करू नका. एखादी शाबीत भाकरी आहे का. महंत भीमसेन बाबाचा शब्द, एखादी शाबीत भाकरी आहे का. एक हुशार माणूस होता, त्यानं सांगितलं, बाबा 2-4 टोपले भाकरीचा चुरा आहे, पण शाबीत एक नाही, शाबीत एकच भाकरी आहे बंदी. ती सद्गुरू ज्ञानोबाराय तुकोबाराय भगवान बाबाच्या प्रतिमेच्या समोर नैवेद्य म्हणून ठेवलेली भाकरी शाबीत आहे, एकच. हे देवांच्या समोर नैवेद्य म्हणून ठेवलेलं तेवढीच भाकरी शाबीत आहे, काय काळजी करू नका. सद्गुरू महंत भीमसेन बाबांनी गुडघे टेकले आणि प्रणाम केला. गुरुदेव, तुम्ही दिलेल्या नारळाचा सप्ताह आहे, तुमच्या आशीर्वादाचा सप्ताह आहे, तुमच्या पुण्याईचा सप्ताह आहे, तुमच्या नामस्मरणाचं टोक आहे, तुमच्या भक्तीचं टोक आहे, आणि आम्ही त्या भक्तीवर खेळतोय म्हणून सप्ताह केलाय. नाना प्रकारचे श्रीमंत मोठमोठाली माणसं गुरुदेव जेवून गेलेत बाबा. आता काम करणारी माणसं उपाशी जाऊ नये हीच तुम्हाला विनंती. आणि महंत भीमसेन बाबाने श्रद्धेने डोळे झाकले. डोळ्यातून टपदेशी पाण्याचा थेंब नैवेद्यावर पडला. काय अनुभूती झाली असेल देव जाणे. तो नैवेद्य हातात घेतला आणि सेवकायला सांगितलं, हा नैवेद्य चुरा करून भाकरीच्या चुऱ्यावर टाका. 100-200 लोक जेवतील इतक्याच भाकरीचा चुरा 2-4 टोपले.
सद्गुरू महंत भीमशिम बाबाच्या पुढचा नैवेद्य असा चुरा करून सर्व भाकरीवर टाकला. 700-800 लोकांची पंगत बसू नये अजून किती जेवले त्याच लोकांना माहित असेल. एका नैवेद्यात ताकद. हे कोणाची ताकद आहे? त्यांची. काय त्यांचा महिमा वर्ण वारंवार, काय त्यांचा महिमा वर्ण वारंवार, काय वर्णन करा अशा संतांचा. काय वान वाता न पुरे हिवानी, मस्तक चरणी ठेवी तसे. पा अनाथ माणसं, गरीब माणसं उपाशी जाऊ नये म्हणून त्या प्रतिमेतून चेतना नैवेद्यात आली आणि त्या नैवेद्यात अन्नपूर्णेची कृपा झाली आणि हजारो माणसं एका भाकरीच्या नैवेद्यात जेवून जातात. या सद्गुरू महंत भगवान बाबांची प्रक्रिया, ही त्यांची कीर्ती, ही त्यांच्या नामाची स्थिती, ही त्यांच्या भक्तीचं टोक आणि त्यांच्या आदरातिथ्यातला हा सत्ता. झालेली सेवा सद्गुरू भगवान बाबाच्या चरणी. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोकोबाराय, नाथबाबा सावता महाराज, शेना महाराज, अष्टादश संतांच्या चरणी आणि आराध्य दैवत कुलदैवत माळसाकांत भगवंताच्या चरणी सेवा समर्पित करतो. सेवेला पूर्ण राम ज्ञानेश्वर माऊली मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.